पर्यंत आपल्याला आजचं शेड्यूल कंप्लीट करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला आपण सण उत्सवाच्या या आजच्या महत्त्वाच्या दिवशी लवकरात लवकर खरं तर त्यासाठी फ्री करणार आहोत. आयोजकांचा तो प्रामाणिक प्रयत्न आहे आणि आज फार लवकर खरं तर आयोजक इकडे या क्रीडानगरीमध्ये उपस्थित राहिलेत आणि आजचं शेड्यूल खरं तर योग्य वेळेवर सुरू झालं आहे असं पण म्हणूया. फक्त आता ते आपल्याला योग्य वेळेवर संपवावं लागेल आणि त्यासाठी प्रत्येकाने वेळेचा अपव्यय जर टाळला तर ही गोष्ट सहज शक्य आहे. आपण वेळेबाबतीत चर्चा करत असतो. खरं तर वेळ ही अतिशय महत्त्वाची असते. टाइम फॅक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हाईल अचिव्हिंग सक्सेस असं म्हणतात. चला फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करा. मैदानी पंच सुद्धा खेळपट्टीवर रवाना झालेले आहेत. त्याचबरोबर साई स्पोर्ट्स संघ हर्डल करून मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. काही सहकार्यांची खरं तर ते प्रतीक्षा करतायत. देवांश इलेव्हन चिंचपाडा आणि कारिवली असा हा सामना सुद्धा नंतर आपण पाहणार आहोत. मोठा सामना असणार आहे या स्पर्धेतील. खरं तर या स्पर्धेमध्ये बरेच सामने आतापर्यंत आपण बघितले जे क्लोज एन्काउंटर्स ठरलेले आहेत. अगदी अंतिम षटकापर्यंत सुद्धा सामन्याचं चित्र क्लिअर झालेलं नसताना हे विजयाच्या दृष्टिकोनातून अनफोल्ड अशा पद्धतीचे सामने असतात. ते पाहण्यासाठी प्रेक्षक वर्गाला अधिकचा आनंद मिळत असतो आणि म्हणूनच ही स्पर्धा जितकी नामांकित आहे, जितकी लोकप्रिय आहे, तितकी मनस्वी आनंदी देणारी सुद्धा स्पर्धा आपण आतापर्यंत अनुभवलेली आहे. क्षेत्ररक्षण आता निश्चितच रचलं जाईल कारण ऋषभ काठे याच्या प्रतीक्षेत संपूर्ण संघ होता आणि त्याचंही आगमन झालेलं आहे. निश्चितच 6 षटकांचा हा सामना आहे आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलेला आहे प्रत्येक सामना हा 6 षटकांचा खेळवला गेलेला आहे. थोडी रणनीती या महत्त्वाच्या सामन्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आखली जाते, चर्चा केली जाते. संघनायक त्याचबरोबर इतर संघ सहकारी यांच्या वतीने आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण इकडे सजवलं जाईल आणि अलीकडच्या हंगामामध्ये खरं तर काही संघ आपण असे पाहिलेले आहेत जे क्रिकेटमध्ये अधिकाधिक बिझी राहिलेले आहेत. म्हणजे त्यांचं जे शेड्यूल आहे ते पूर्णपणे संपूर्ण सीझनमध्ये पॅक्ड राहिलेलं आहे. अगदी भिवंडी विभागातील हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आपण असेच बघतो. फक्त आणि फक्त भिवंडीपुरता मर्यादित न राहता अगदी भिवंडीच्या बाहेर ओपन ग्रामीणमधून हे संघ निश्चितच प्रवास करत असतात आणि अधिकाधिक टुर्नामेंट्स खेळण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही आउट ऑफ दी कंडिशनमध्ये जात असता आणि त्यावेळेस तुम्हाला अनुभवसुद्धा फार चांगला मिळत असतो. पंच काहीतरी सूचित करतायत, आयोजकांनी लक्ष द्यायचं आहे. आपण मालिकावीरासाठी जी ग्रँड I-10 चारचाकी समोर उभी केलेली आहे तिचा अँगल थोडा आपल्याला बदलावा लागेल. हेच आयोजकांसाठी नम्र सूचना आहे किंवा आपण त्याला खरं तर कव्हरसुद्धा त्या गाडीवरचं जे आहे ते टाकू शकता. त्यातून जे रिफ्लेक्शन क्रिएट झालेलं आहे ते निश्चितच कमी होईल. आजचा दिवस होळीचा दिवस आणि आज आपण पाहिलं तर निसर्गाची सुद्धा साथ मिळते. अलीकडच्या काळामध्ये अतिरिक्त ऊन किंवा प्रखर ऊन आणि त्यामध्ये क्रिकेट सुरू असलेलं आपण पाहिलेलं आहे. आणि अशातच ज्यावेळेस हवेचा झोत आपल्यापर्यंत पोहोचत असतो, हवेची झुळूक, वाऱ्याची झुळूक आपल्यापर्यंत पोहोचत असते, त्यावेळेस सुखद अनुभूती मिळत असते आणि तीच अनुभूती आतापर्यंत या मैदानावर गेली 13 दिवस आपण अनुभवत आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून वाऱ्याचा जोर सुद्धा अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. खारबाव संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अजूनही टीम मीटिंग्स काही ग्रुपमध्ये सुरू आहेत. हे चित्र लवकरात लवकर आपल्याला बदलावं लागेल आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. आपण पाहू शकाल गोलंदाजीसाठी गोलंदाज ऋषभ काटे मला असं वाटतं फ्रंटलाईन गोलंदाज आहेत आणि अटॅकला सुरुवात त्यांच्या माध्यमातून निश्चितच केली जाते. निर्धारित 6 षटकांचा सामना, वेळ तुमच्यासाठी सेट केली जाईल. प्रणय पाटील अँड टीम, सूरज पाटील अँड टीम, खरं तर या गोष्टीकडे लक्ष असू द्यायचं आहे. पहिल्या 5 षटकांसाठी 27 मिनिटांचा अवधी दिला जाईल
आणि 27 मिनिटांमध्ये तुम्ही 5 षटकं जर कंप्लीट करू शकला नाहीत तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. हा नियम तुमच्यासाठी हा सामना सुरू होण्याच्या अगोदरच आम्ही निश्चितच पोहोचत आहोत. 12:55 मैदानाच्या आतमध्ये या सामन्याला सुरुवात होत आहे. अतिशय महत्वाचा सामना. पहिला चेंडू समोरच्या दिशेने फटका सजवलेला आहे. एकही क्षेत्ररक्षक नाहीये आणि जरी क्षेत्ररक्षक असता तरी त्याला फार काय करण्याची संधी मिळाली नसती, कारण यावेळेचा हा संपर्क आहे दमदार. फलंदाज प्रतीक पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा, नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा. ऋषभ काटेच्या विरोधात पहिल्या चेंडूवर षटकार. ऋषभ तयार. फुल लेंथ आहे. यावेळेस पंच स्थिर आहे. दॅट ट्रॅम्प लाईन इज ऑलवेज बिलॉंग्स टू दी अंपायर असं म्हटलं जातं. जगामध्ये तुम्ही कुठेही अतिक्रमण करू शकता, परंतु ही जी लाईन आहे ती लाईन पंचांच्या मालकीची असते आणि त्यावर अतिक्रमण करणारा अद्यापर्यंत कोणी तयार झालेला नाही आहे. आणि त्या पद्धतीने पंचांनी हा चेंडू वैध ठरवलेला आहे, व्हॅलिड आहे. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर. व्हॉट हॅपन देअर. लाऊड अपील बाय टीम साईश खारबाव अँड कम्प्लिटली डिनाइड बाय दी अंपायर. खरं तर पंचांच्या वतीने इथे स्वीकृती मिळाली नाही. या स्पर्धेचे प्रणेते अंजूरगावचे प्रभारी सरपंच सुकेशदादा डाकी यांचं आगमन झालं. आजच्या या सत्रामध्ये तुमचं सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये अपील मोठ्या प्रमाणावर केली गेली होती. ग्रुप अपील होती, परंतु त्यामध्ये तरी सुद्धा फील नव्हता आणि तेच हेरलं पंचांनी. हा चेंडू किती चांगला आहे. पूल केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिड विकेट मधून समोर आलेत आणि अंतिमतः अक्षय याला खरं तर तितक्या लवकर खाली वागता आलं नव्हतं. उंची तुमची अधिकची असली ना की लगेचच या पद्धतीने फ्लेक्झिबल रिस्पॉन्सेस, फिजिकल रिस्पॉन्सेस देणं तितकं सोपं नसतं आणि त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आला. अक्षयने अधिकचा वेळ घेतला आणि त्यामुळेच खरं तर 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती ती पूर्ण केली गेली खेळाडूंच्या वतीने. 8 धावा धावफलकावर ऋषभ. समोरच्या दिशेने फटका सजवायचा होता. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज ऋषभ काटे जात आहेत. यावेळेस फार मोठा मासा इथे गळायला लागतो. फलंदाज प्रतीक पाटीलची गोल्डन विकेट इकडे मिळवलेली आहे. गोलंदाज ऋषभ काटेचं हे यश. तारासारखा हाय लखलखणारा, तारासारखा हाय लखलखणारा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब क्लाउडी क्रिकेट कंडिशन्स आहेत, परंतु अजय घरत सर अलीकडे आपण पाहिला तर उकाडा सुद्धा खूप आहे. सूर्याची प्रखर तेज किरण सुद्धा येत असतात आणि अशातच मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळणं तितकं सोपं नसतं आणि क्रिकेटमधील चुरस एका बाजूला, परंतु त्याचबरोबर या कंडिशन्स बरोबर सुद्धा इथे झुंज द्यावी लागते, लढावं लागतं खेळाडूंना. आणि त्यातच आपण पाहिलं की सूर्य देवता सुद्धा अधिक प्रसन्न होण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. आदिदेव नमस्तुभ्यम प्रसिद्ध मम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यम प्रभाकर नमस्तुते आदितस्य नमस्कारम एकुरुंती जिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते. अशा पद्धतीने सूर्याची सुद्धा आपण खरं तर याचना करूया. समोरच्या दिशेने फटका फुलटॉसवर कन्वर्ट केला. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. या अगोदर ज्या पद्धतीने फलंदाज बाद केला होता, इथे प्रतीक पाटीलला बाद केलं होतं ऋषभ काटेने. खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या षटकामध्ये आपल्याला अशी हायलाईट करावी लागेल की या सत्राला सुरुवात झाली होती षटकाराने. षभ काटेच्या विरोधात काय फ्लाइंग स्टार्ट मिळवला होता. पहिल्या चेंडूवर विथ दी ऑल कॉन्फिडन्स तो फटका आपल्याला पाहायला मिळाला होता प्रतीक पाटीलचा, परंतु त्यानंतर हे षटक थोडं शांत ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज ऋषभ काटे. या षटकामध्ये एकूण धावा आल्या 9 आणि महत्त्वाचा फलंदाज म्हणजेच प्रतीक पाटीलला बाद करण्यामध्ये ऋषभ काटेने यश मिळवलं. पहिलं षटक संपलं. निर्धारित 6 षटकांचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करत आहात. सुपर 8ची लढत मैदानाच्या आतमध्ये निश्चितच सुरू आहे. आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये 128 संघ खेळताना पाहिलेले आहे, ज्यामधून 16 ग्रुप आपण तयार केले होते आणि सुपर 16 त्याचबरोबर पुढच्या पडावाकडे आपण आता वळलेलो आहोत. सुपर 8साठीच्या ह्या लढती सुरू आहेत. हळूहळू संध्याकाळपर्यंत हे जे पिक्चर आहे ते अधिक क्लिअर झालेलं आपण पाहू शकाल. आणि त्याचबरोबर हा जो बाईक्सचा ताफा आमच्या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला आहे त्यावर कोण विराजमान होईल, त्याचबरोबर उजव्या बाजूला जी 4 चाके ठेवली गेलेली आहे
त्या ड्रायव्हिंग सीटवर कोणता खेळाडू बसेल, हे जे सगळे प्रश्न आहेत हे अतिशय महत्त्वाचे औत्सुक्याचे प्रश्न आहेत. खरं तर जितकं कुतूहल क्रिकेट रसिकांना आहे तितकंच कुतूहल आम्हा सर्वांना सुद्धा आहे याचं. अक्षय पाटील क्रमांक 2चं षटक घेऊन येतील. लोढा एंडकडून 12:55 या सत्राला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक षटकाच्या अंती तुम्हाला या गोष्टीची आम्ही आठवण करून देऊ. अक्षय पाटील. हर्षद साठीचा हा चेंडू, 1-2 क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत त्यांच्यामधून ऑन-द-राईज पद्धतीने खेळून काढलेला हा फटका. पाहता टायमिंग तितकं चांगलं जुळलं नव्हतं, परंतु प्लेसमेंटसाठी 10 पैकी 10 गुण देऊ, कारण चेंडू निघून गेला अंतिमतः डीप थर्ड मॅट रिजन सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. राजासारखा मन मनासारखा राजा तो आहे भारी. 13 धावा धावपलकावर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहिलेले आहेत. अक्षय पाटील पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील स्ट्रायकिंगला. फलंदाज हर्षद उजवेष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला. अगोदरच कमिट झाले होते. फुलर लेनचा चेंडू येईल अशा पद्धतीने अपेक्षा केली होती. फलंदाजाने प्री मेडिकेटेड फटका म्हणजे पूर्वानुमान चांगल्या पद्धतीने लावलं होतं, परंतु अंतिमतः ॲप्लिकेशन लेवल इतकी चांगली ठेवता आली नव्हती फलंदाजाला. त्याचा परिपाक म्हणून चांगल्या पद्धतीचा फटका तिकडे सजवता आला नव्हता. क्षेत्ररक्षक सुद्धा दक्ष होते. पॉइंट रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. एक धाव इकडे सुद्धा आली. 14 धावा आतापर्यंत धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण पाहिल्या. यावेळेचा हा चेंडू फार चांगला आहे. याच गोलंदाजीसाठी खरबाव संघाचे गोलंदाज विशेषत्वाने फ्रंटलाईनचे हे जे 2 गोलंदाज आहेत ते जाणले जातात, परंतु खरबाव संघाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर अलीकडच्या हंगामामध्ये 1-2 वर्षामध्ये त्यांना क्रमांक 5वा गोलंदाज आहे जो अतिशय खरं तर घातक आतापर्यंत त्याची कामगिरी झालेली आपण पाहिलेली आहे, किंवा त्यांच्या समोर असणारा फार मोठा भेडसावणारा त्यांच्या समोरचा प्रश्न. यावेळेस खेचून मारलं, मिळतील धावा 6 षटकार. बीस धावा याचबरोबर या षटकारांशी धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर GTCचं खरं तर हे टेलिकास्ट बघतोय. अप्रतिम दर्जाचं A1 क्वालिटीचं हे टेलिकास्ट, आणि शेवटीपर्यंत चेंडूवर चांगल्या पद्धतीने खरं तर नजर ठेवली जाते कॅमेरामनच्या वतीने, आणि चांगल्या पद्धतीने चेंडू कॅप्चर केला गेलेला आहे. खरं तर या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही टेलिकास्ट करत असता त्यावेळेस त्याचा फील एक वेगळा निर्माण होत असतो, आणि ह्या सगळ्या गोष्टी खरं तर तुमच्या क्वालिटी दर्शवत असतात. यानंतरचा अतिशय महत्त्वाचा सामना जय हरी रांजनोली आणि त्यांच्या विरोधात सृष्टी 11 जीवदानी बामण डोंगरी या 2 संघांदरम्यान. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकी कक्षामध्ये आमच्या बरोबर लवकरात लवकर जोडले जा. अक्षयचा हा चेंडू टॅप केलेला आहे. क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये उपस्थित आहेत. 1 धाव मिळेल. धावपलक पुढे सरकत असताना आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीने डाव पुढे सरसावलाय. षटकाराने सुरुवात झाली ती इन बिटवीन प्रतीक पाटील बाद झाले होते, आणि त्यानंतर हवा तिकडे संयम आणि त्याचबरोबर जिकडे संधी मिळते तिकडे आक्रमकता सुद्धा दाखवली जाते. या दोन्ही गोष्टींचा संगम आपण बघत आहोत. 21 धावा आहेत धावपलकावर. अक्षयचा हा चेंडू यावेळेस कवचच्या डोक्यावरून लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. व्हॉट ए गुड शॉट. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर 4 रन्स. घेतली खांद्यावर जनतेची जबाबदारी. भारताच्या राजधानीत दिल्लीच्या संसदेत छाती ठोकून भाषण करणार, छाती ठोकून भाषण करणार. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपलेले आहेत. जवळजवळ 9 मिनिटांचा अवधी याच्यासाठी खरबाव संघाने घेतलेला आहे. ऑन दी ट्रॅक चालू आहे. खरं तर मैदानाच्या आतमध्ये ओव्हर रेट सुद्धा चांगला त्याने राखलेला आहे, आणि हे दोन्ही गोलंदाज खरं तर व्यावसायिक संघांमध्ये सुद्धा खेळताना आपण त्यांना बघत असतो. आणि ऋषभ काठीचा पर्टिक्युलरली जर आपण विचार केला तर अधिकचा वेळ तो खर्च करत नाही. चेंडू हातामध्ये आला की लगेचच पुढचा चेंडू डिलिव्हर करण्यासाठी स्वतःला तयार ठेवत असतो. आणि याची सगळ्यात महत्त्वाची खरं तर बाजू आपण बघितली तर थॉट प्रोसेस क्लिअर असावी लागते गोलंदाजाची.
क्रमांक 3 साठी आता गोलंदाजीमध्ये इथे वेगळा प्रयोग करण्यात येईल. याच गोष्टीची चर्चा आपण या अगोदर खरं तर छेडली होती की क्रमांक 5वा गोलंदाज इथे कोण असणार आहे, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न गेली अनेक मला असं वाटतं 1-2 वर्ष खारबावच्या संघासमोर आहे आणि अलीकडच्या काळामध्ये सूरज पाटीलकडे ही जबाबदारी ते देतात पाहिजे. या महत्त्वाच्या सामन्यामध्ये बाहुबली ऑफ खारबाव सूरज पाटील गोलंदाजीमधून आपली उपयुक्तता कशा पद्धतीने सिद्ध करतील. 25 धावा आहेत 2 षटकांच्या नंतर. क्रमांक 3चं षटक घेऊन समालोचन कक्षाच्या टोकाकडून सूरज पाटील तयार होत आहेत. बाहुबली ऑफ खारबाव गोलंदाजीसाठी, त्याचबरोबर वंडर बॉय ऑफ खारबाव यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण बघत असतो. आणि इन बिटवीन परेश गोराडकर आणि हर्षद पाटील सारखे 2 खंदे फलंदाज खेळपट्टीवर. चांगलं बॅटल. पूल करण्याचा प्रयत्न होता, कंट्रोल पूलचा फटका आपण पाहिला. अंतिमतः हेड पोझिशन थोडी लूज झाली होती. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आली. इथे आता बॅकअप अवेलेबल आहे आणि अंतिमतः चेंडू आडून इकडे फेकी केली गेली. लाऊड अपील केले, पंच आमच्याकडे वळलेत आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. 2 धावा तर निश्चितपणे पूर्ण आहेत. तिसऱ्या धावेसाठी आता हा जो प्रयत्न, हा जो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला गेलेला आहे, तो संघर्ष कसा असेल, पूर्ण असेल की अपूर्ण असेल, या गोष्टीचं उत्तर आपल्याला इकडे शोधायचं आहे आणि त्यासाठीच टेक्निकल सपोर्ट डिमांड केला गेलेला आहे. हे बघा, नीट अँड क्लिअर टेलिकास्ट ट्रान्सपरन्सी आहे या स्पर्धेमध्ये आणि इथे हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. क्लोज काउंटर आहे. पंच तो निर्णय आपल्यापर्यंत निश्चितच पोहोचवतील. रिप्ले मधून सुद्धा बऱ्याच गोष्टी खरं तर क्लिअर होत असतात, विविध होत असतात आणि रसिकांपर्यंत सुद्धा पोहोचत असतात. आणि क्रिकेटचे रसिक आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत. OUT फलंदाज धावबादच्या रूपाने बाद. लोकनेता यो साऱ्यांना ठेवत समाधानी, गोरगरिबाच्या डोळ्यातून कधी येऊन देत नाही पाणी. कपिल पाटील फाउंडेशन भारी, गोरगरीब मदत करी. क्रिकेट हा खेळ खरं तर परिस्थितीजन्य आहे. त्याचबरोबर वेळ तुमच्या बाजूने कशी चाललेली आहे याची सुद्धा असेसमेंट करता आली पाहिजे. फेकी वाईट होती आणि म्हणूनच अजय गरज तर गडी बाद झालाय. या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये म्हणजे हा थोडासा विरोधाभास आहे. ज्यावेळेस तुमच्याकडून क्षेत्ररक्षण चांगलं होत नाही, ज्यावेळेस तुमच्याकडून फेकी चुकीची होत असते, अशा वेळेस अतिरिक्त धावा गेल्या पाहिजेत. परंतु इथे ती तिसरी धाव पूर्ण करण्याच्या मोहामध्ये फलंदाज परेश गोराडकर, ज्याच्या बॅटमधून एक षटकार सुद्धा आला होता, त्याला बाद व्हावं लागलेले आहे. क्रिकेटमध्ये निर्णय क्षमता आपली खरं तर प्रगल्भ होत असते, परंतु अशा महत्त्वाच्या क्रायसिस सिच्युएशनला तिचा कस सुद्धा लागत असतो. सूरज पाटीलचं हे षटक आणि या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सूरज तयार असतील. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकाल हर्षद. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून उडवला. अप्रतिम फटका, स्टीयर सदृश्य फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. 1 बॉल ओव्हर द रोप 4 रन्स. देशात साऱ्या भाजपाचा जय जयकार चाले, देशात साऱ्या भाजपाचा जय जयकार चाले. मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील साहेब मंत्री झाले. मोदी धन्यवाद. साहेबांच्या सरकारात दोन्ही पाय हवेत असताना अक्षरशः तुटून पडले होते चेंडूवर आणि अशातच कट केलं होतं चेंडूला चौकारासाठी. आणि ज्या ज्या वेळेस फलंदाजाला तुम्ही संधी द्याल चेंडूच्या रेषेपासून विलग होऊन रूम क्रिएट करून खेळण्याची, त्यावेळेस चांगली फटकेबाजी निश्चितच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि ज्या गोलंदाजाकडे अतिरिक्त गती नसते ना, त्या गोलंदाजाला अचूकता दाखवायची असते, शिस्तीने गोलंदाजी करायची असते आणि तिथे थोडे उजव्या यष्टीच्या बाहेर अधिकची जागा दिली होती फलंदाजाला, त्याचा वापर चांगला केलेला आहे. 31 धावा धावपलकावर. कमी गतीने टाकलेला चेंडू पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत, अक्षय चेंडू पर्यंत येतील. इथे सफाईदारपणे हा झेल टिपला गेला आणि फलंदाज हर्षद पाटील याची खेळी संपुष्टात. समाजाचे पहिले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब झाले. आता इथं नाही तिथं बघा ते साहेब डायरेक्ट दिल्लीला गेले. आगरी समाजाचे पहिले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब झाले. आता इथं नाही तिथं बघा ते साहेब डायरेक्ट दिल्लीला गेले.
मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील साहेब मंत्री झाले. मोदी साहेबांच्या सरकारात कपिल पाटील साहेब मंत्री. फार चांगलं संगीत पहिल्या रजनीपासून पहिल्या दिवसापासून DJ लियांच्या वतीने आपण ऐकत आहोत. संगीतामध्ये फार मोठी जादू असते. उदास आणि खिन्न मनाला संगीताचा फार मोठा आधार असतो आणि त्यातून प्रसन्नता मिळत असते. अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं तर म्युझिक थेरपीसारखी खरं तर सांगीतीय उपचार पद्धती सुद्धा उदयाला आलेली आहे. दुर्धर अशा आजारांवर फक्त आणि फक्त संगीत ऐकून ते आजार बरे केले जातात. नवीन फलंदाज इन बिटवीन मैदानाच्या आतमध्ये रोहन बाबरे. 31 धाबा धावपलकावर सूरज पाटील तयार. यावेळेचा हा फटका किती चांगला आहे. फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक तेच निकाल तोच. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी गारद. रोहन बाबरे बाद. पंतप्रधान मोदी साहेब सारे गाव त्यांचे गुणगान आहेत. कर्तव्य दक्ष कार्य महान देशाची वाढवती शान. पंतप्रधान मोदी साहेब. जय हरी रांजनोली आणि सृष्टी 11 जीवदानी गोल्डी बामण डोंगरी दोन्ही संघाचे संघनायक आपणास विनंती आहे लवकरात लवकर आपण नाणेफेकी कक्षाकडे मार्गस्थ व्हा. आजच्या दिवसामध्ये खरं तर या अगोदर सूचना तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. वेळेच्या बाबतीत कोणाचीही हयगय केली जाणार नाही. अधिक कठोर पावलं उचलण्यासाठी आयोजकांना प्रवृत्त करू नका. विनंती असेल लवकरात लवकर क्रीडानगरी गाठा. त्याचबरोबर नाणेफेकी कक्षामध्ये मिड इनिंगमध्ये प्रस्तुत व्हा. लागोपाठचे 2 चेंडू लागोपाठचे 2 गडी बाद करण्यामध्ये खरं तर यश मिळाले सूरज पाटीलला. बघा तुम्ही स्ट्रॅटेजिकल मूव्ह करत असता त्याच्या खरं तर 2 बाजू असतात किंवा त्याचे परिणाम सुद्धा दोन्ही बाजूने होऊ शकतात. परंतु इथे जो निर्णय घेतला कर्णधाराने सूरज पाटीलला क्रमांक 3चं षटक देण्याचा तो निर्णय आतापर्यंत खारबाव संघाच्या बाजूने खरं तर लागलेला आपण पाहिलेला आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज सूरज पाटील आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोनिश पाटील आलेले आहेत. मोनिश सुद्धा एक गुणवंत खेळाडू आहे. इथे ॲज पर दी सिच्युएशन खेळावं लागेल. जी परिस्थिती आहे ती परिस्थिती व्यवस्थित न्याहाळावी लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये इथे हा मोमेंटम ब्रेक करावा लागेल. विकेट हॅट्रिकचा बॉल होता. पूल केले. चांगला फटका आपण पाहिला. पुन्हा एकदा अक्षय. आज मला असं वाटतं मैदानामध्ये जिकडे चेंडू जातो त्याच्या पाठी अक्षयच आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चेंडू आडून फेकी केली गेली. 32 धावा आतापर्यंत धावपल करत. आपण धावगतीचा विचार केला तर 11.29 ची धावगती चांगली धावगती राखलेली आहे. परंतु आपण पाहिलं तर टॉप ऑर्डरचे फलंदाज प्रतीक पाटील, परेश गोराटकर, हर्षद पाटील, रोहन बाबरे सारखे चांगले फलंदाज बाद झालेत. आता मिडल ऑर्डरमध्ये अल्ताफ शेख आणि मोनिश पाटील यांच्या अनुभवाचा कस लागलेला. इथं चंग बांधावा लागेल. थोडा वेळ स्वतःसाठी द्यावा लागेल. फलंदाज म्हणून तुम्ही किती मोठे असू द्या परंतु मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न जर फलंदाजाकडून झाला तर त्याच्या समोर सुद्धा काहीतरी निश्चितच अडचणी वाढत असतात. पाहायचे इथे फलंदाजांचा अप्रोच कसा असेल या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन मार्गस्थ असतील. आतापर्यंत 2 गडी बाद केलेत. 7 धावा खर्च झाल्यात सूरजच्या वतीने. सुपर 8ची ही अतिशय मोठी लढाई मैदानाच्या आतमध्ये या 2 संघाच्या वतीने लढली जाते. दोन्ही संघ भिवंडी तालुक्यातील नामवंत संघ आहेत. सूरज बॅकफुटला गेले. त्यानंतर पुन्हा एकदा इथे ऑन द राईज कट केलेले क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. यावेळी क्षेत्ररक्षकाच्या वतीने सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. विपुल तिकडे उपस्थित होते आणि अलीकडेच मला असं वाटतं विपुलचा समावेश साई स्पोर्ट्स खारबाव संघामध्ये झालेला आहे. आणि अशा वेळेस इतक्या मोठ्या संघामध्ये इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळत असतो त्यावेळेस दडपण असतं आणि ते दडपण थोडं खरं तर अशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शन करण्यासाठी प्रवृत्त करत असतं. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये अवेलेबल आहे. यानंतरचा सामना जय हरी रांजनोली आणि त्यांच्या विरोधात जीवदानी बामण डोंगरी या 2 संघांदरम्यान. दोन्ही संघ लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. 3 षटकं संपली. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 36 आणि आतापर्यंत गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे 4. उर्वरित 3 षटकांसाठी समालोचन कक्षामध्ये बदल करण्याची वेळ निश्चितच आहे. ड्रिंक्स ब्रेक सुद्धा अवेलेबल आहे. थोडी विश्रांती आपण घेऊयात. त्यानंतर उर्वरित 3 षटकांसाठी ऐकूयात अजय घरत सर यांच्या आवाजातून या सत्रातील उर्वरित 3 षटकं.
थैंक यू सो मच सुनील शेळके। स्वागत सभी दर्शकों का केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कप 2023 में। टूर्नामेंट का अंतिम दिन, आज का कुल मिलाकर ये 13वां दिन, अंतिम दिन और पहला क्वार्टर फाइनल मुकाबला इस समय आपके समक्ष है। देविक एंटरप्राइजेस टिम्बवली बनाम साइश खारबाव। टॉस जीता खारबाव के कैप्टन ने पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया और शुरुआत कमाल की रही। पहली ओवर में प्रतीक पाटिल को चलता किया ऋषभ काठे ने। पहले ओवर में 9 रन उन्होंने खर्च किए थे। दूसरे ओवर में अक्षय पाटिल आए जिन्होंने 16 रन खर्च किए, खर्चीले साबित हुए। लेकिन तीसरा ओवर फिर से खारबाव टीम के लिए काफ़ी बढ़िया रहा। सूरज पाटिल का ओवर जिसमें उन्होंने 10 रन खर्च किए और 2 बल्लेबाजों को आउट किया। एक बैट्समैन रनआउट भी हुए। 36 पर 4 इस समय देविक एंटरप्राइजेस टिम्बवली। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। ड्रिंक्स ब्रेक चल रहा था, ड्रिंक्स ब्रेक अब समाप्त होता हुआ और खेल की एक बार फिर से शुरुआत होने जा रही है। क्रीज पर बल्लेबाज है मोनिश पाटिल, एक गेंद पर 1 रन बनाकर खेल रहे हैं और उनके साथ अल्ताफ शेख एक गेंद का सामना करते हुए 4 रनों पर बैटिंग करते हुए चौके से उन्होंने अपना खाता खोला है। मिसफील्ड हुआ था पिछले ओवर की अंतिम गेंद पर जिसका फ़ायदा मिला था अल्ताफ को। और बहुत बढ़िया सीज़न ये रहा है अल्ताफ शेख के लिए। बहुत ही सूझबूझ भरी उनकी बल्लेबाजी देखने को मिली है पूरे सीज़न में। कल भी उन्होंने दुतुम टीम के विरुद्ध बहुत ही जिम्मेदाराना पारी खेली थी, मैच जिताऊ पारी, मैन ऑफ द मैच रहे थे। दूसरी तरफ साई स्पोर्ट्स खारबाव की यदि हम बात करें तो कल उन्होंने प्रचित 11 खानपे टीम को परास्त किया था और उस मैच में गेंदबाजी कहीं ना कहीं थोड़ी सी कमज़ोर रही थी क्योंकि 80+ रन्स बनाए गए थे खानपे टीम के बल्लेबाजों द्वारा, जबकि खानपे टीम की शुरुआत खराब रही थी। 17 पर उनके 5 विकेट गिरे थे, लेकिन उसके बाद खासतौर पर आखिर के 3 ओवर्स में बढ़िया बैटिंग देखने को मिली थी। ऋषभ के ओवर की पहली गेंद, बेहतरीन स्ट्रोक, शानदार शॉट, शॉट ऑफ द डे सोफा, 6 रन। पंतप्रधान मोदी साहेब सारे गाव त्यांचे गुणगान आहेत, कर्तव्य दक्ष कार्य महान, देशाची वाढवती शान। आहो त्यांच्यामुळे भारताचा नागरिक आज गर्वाने जय हिंद बोले। कमाल का स्ट्रोक मोनिश पाटिल के बल्ले से, इनसाइड आउट, लॉफ्टेड एक्स्ट्रा कवर ड्राइव। कोई भी खिलाड़ी नहीं था वहां पर बाउंड्री पर और टाइमिंग यहाँ पर गजब की देखने को मिली। शानदार छक्का। ऋषभ काटे का ये दूसरा ओवर है, उनका छोर भी बदला गया है। पहला ओवर कमेंट्री बॉक्स एंड से किया था, यानी कि साउथ एंड से, अब नॉर्थ एंड से गेंदबाजी करते हुए इस बार सामने की तरफ प्रहार किया है लॉन्ग ऑन की जानिब। फील्डर मौजूद है वहाँ पर, एक ही रन मिलेगा। थोड़ी निराश है अपने आप से बल्लेबाज मोनिश, जानते हैं कि ये गेंद भी कमज़ोर थी और इस पर भी उनको 6 रन मिल सकते थे, लेकिन वो एलिवेट कर ही नहीं पाए उस गेंद को। जिस तरह से हवा में वो खेलना चाहते थे, उछालना चाहते थे, उस तरह से उस गेंद को उछाल नहीं पाए। और यही क्रिकेट खेल की विचित्रता है। कई बार हम देखते हैं अच्छी अच्छी गेंदों पर बड़े शॉट्स खेलने में कामयाब हो जाते हैं बल्लेबाज और कई दफ़ा कमज़ोर गेंदों का फ़ायदा बल्लेबाज नहीं उठा पाते हैं। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 43। एक अच्छे स्कोर की तरफ ज़रूर अग्रसर है इस मैच में देविक एंटरप्राइजेस टिम्बवली टीम। टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए, विकेटें भी हालांकि लगातार गिर रही है, लेकिन स्कोर अभी तक बहुत अच्छा देखने को मिल रहा है। जोरदार अपील हो रही है लेग बिफोर के लिए, लेकिन अंपायर की सहमति नहीं। इम्प्रोवाइज तरीके से खेलने का प्रयास, वहां पर पैडल स्कूप करना चाहते थे। ये देखिए गेंदबाज काफी उत्साहित नजर आए, लेकिन कई बार ऐसा होता है कि बल्लेबाज जो होते हैं, खासतौर पर टेनिस बॉल क्रिकेट के खेल में ऑफ स्टंप के काफ़ी बाहर निकलकर खेलने का प्रयास करते हैं। उस वजह से एलबीडब्ल्यू का जो सवाल होता है वहाँ पर ख़त्म हो जाता है जब गेंद ऑफ स्टंप के बाहर पैर पर लगती है। और इस बार पटकी हुई गेंद निकल गई है, सभी को पीट करती हुई। काफ़ी फाइन, बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए बल्ले से आते हुए ये रन्स, यानी कि ये मौका ज़रूर था। मोनिश तरे गेंद को रोक सकते थे मेरे ख्याल से, लेकिन गलती हुई और ये रन्स काफ़ी महंगे साबित हो सकते हैं साइश खारबाव के लिए। 4 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 47 रन, 4 विकेटों के नुकसान पर। चौथे ओवर का खेल प्रगति पर। फिर से इम्प्रोवाइज तरीके से खेलने का प्रयास, बढ़िया गेंदबाजी। यहाँ पर भी मौका तो उत्पन्न हो रहा था, लेकिन थ्रो नहीं किया गया ऋषभ काठे द्वारा। हालांकि बैकअप करने के लिए लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर भी मौजूद थे सूरज। थ्रो करना चाहिए था मेरे ख्याल से, क्योंकि एक बड़ा विकेट आपको मिल सकता था। अल्ताफ शेख इन दिनों बहुत अच्छे फॉर्म में चल रहे हैं
और अल्ताफ यदि आखिर तक खड़े रहे, ये दोनों बल्लेबाज आखिर तक खड़े रहे तो शायद 80 के करीब भी टोटल देखने को मिल सकता है या फिर उसके ऊपर भी लेकर जा सकते हैं। इतने खतरनाक बल्लेबाज हैं दोनों भी। 8-8 रनों पर बैटिंग करते हुए टीम का स्कोर 48, 4 विकेटों के नुकसान पर। अच्छी नोकझोंक चल रही है इस समय गेंद और बल्ले के बीच में। इस बार घुमा दिया है गेंद को, ओहो कमाल का शॉट, फ्लैट 6। कोणी कितीही महारथी आला तरी आयोजन नाही असं करायचं. कोणी कितीही महारथी आला तरी बरोबरी नाही करायचं. आज केंद्रीय मंत्री क्रिकेटच्या चषक गाजतोय बनजोडीचा. आज केंद्रीय मंत्री क्रिकेटच्या चषक गाजतोय बनजोडीचा. मोनिश पाटिल बहुत ही खतरनाक नजर आ रहे हैं। दूसरा छक्का इस ओवर में उन्होंने जड़ दिया। ओवर की शुरुआत भी छक्के के साथ और ओवर का खात्मा भी सिक्सर के साथ। 4 ओवर की समाप्ति, स्कोर 54 रन, 4 विकेटों के नुकसान पर। देविक एंटरप्राइजेस टेम्बवली, सनी म्हात्रे फैम टीम है देविक एंटरप्राइजेस टेम्बवली और दूसरी तरफ महेंद्र पाटिल फैम टीम साइश खारबाव। भिवंडी ग्रामीण की दो बलशाली टीमों के बीच में केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कप 2023 का सुपर 8 का ये पहला मुकाबला अर्थात क्वार्टर फाइनल मैच। इसके बाद होने वाला मैच एक और बड़ा मुकाबला देखना मत भूलिएगा। जय हरी रंगनोली बनाम सृष्टि 11 जीवदानी बामन डोंगरी। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। उसके बाद तीसरा क्वार्टर फाइनल मुकाबला आई देवी वडुनौगर और नवसाथी दिवा कोलीवाड़ा के बीच में रहेगा। एक और बड़ा घमासान रहेगा। और उसके बाद देवांश 11 छिंसपाड़ा बनाम मिनेश 11 कारिवली, चौथा और आखिरी क्वार्टर फाइनल मुकाबला। उसके बाद शाम के सत्र में 2 सेमीफाइनल्स और आखिर में ग्रैंड फिनाले महामुकाबला। आज पता चलेगा कि जो बाइक्स है वो किसके हिस्से में जाएंगे और प्लेयर ऑफ द टूर्नामेंट कौन होगा, 4 व्हीलर कौन जीतेगा। हालांकि सुपर 8 में जो टीमें पहुंची है उनको एक एक बाइक तो मिलने ही वाला है। ऋषभ काफी महंगे साबित हुए दूसरे ओवर में। कुल मिलाकर 18 रन्स पिछले ओवर में खर्च किए गए। उसमें एक लेग बाइस का रन था, हालांकि वो रन गेंदबाज के खाते में नहीं जाता है, इसीलिए वहां पर देखिए 2 ओवर्स में 26 रन देकर 1 विकेट ऋषभ काठे का स्पेल समाप्त हुआ है। उनका एंड बदला गया, वो थोड़ा सा आश्चर्यजनक फैसला था क्योंकि कमेंट्री बॉक्स एंड से उन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की थी और ना सिर्फ इस मैच में, इससे पहले भी हमने देखा था इस पूरे टूर्नामेंट में इस एंड से उन्होंने अच्छी गेंदबाजी की थी। नेवर लेकर अक्षय पाटिल, स्विच इट, अद्भुत शॉट। इसी के लिए तो जाने जाते हैं ये खिलाड़ी, खतरों के खिलाड़ी अल्ताफ शेख। 6 रन। साऱ्या ठिकाणी हाय त्यांना डिमांड, अशी मंजुरीती हाय ब्रँड. भावासारखे जीव लागते फ्रेंड, त्यांच्या नावाचा जिथं तिथं ट्रेंड. सुकेश डाकी निलेश पाटील मान सन्मान करतात साऱ्यांचा. सुकेश डाकी निलेश पाटील मान सन्मान करतात साऱ्यांचा. आज केंद्रीय मंत्री क्रिकेट चषक गाजतोय बनजोडीचा. आज केंद्रीय मंत्री क्रिकेट चषक गाजतोय बनजोडीचा. लाजवाब स्ट्रोक अल्ताफ के बल्ले से, स्विच हिट उनका ब्रेड एंड बटर शॉट रहा है। हालांकि इस सीज़न में उन्होंने थोड़ा कम खेला है, लेकिन इस बार जब खेला तो जमकर खेला। छोटी गेंद थी और पहले ही स्विच हिट की तैयारी में थे, पलटकर खड़े हो गए थे और मानो किसी बायत के बैट्समैन ने पुल शॉट खेला हो, इतना ज़बरदस्त वो स्ट्रोक एग्जीक्यूट किया गया था। इनको सीधे डिपॉजिट किया स्वर्गीय पुरुषोत्तम पाटिल स्टैंड की तरफ, कवर्स के ऊपर से यह छक्का जड़ा गया है। अब दाहिने हाथ के बल्लेबाज की पोजीशन को देखते हुए वो फील्ड पोजीशन देख सकते हो, डीप कवर, लेकिन शॉट ऐसे खेला जैसे कि किसी बायत के बल्लेबाज ने ही खेला हो। महारत हासिल है इस स्ट्रोक में अल्ताफ शेख को। और दोनों बल्लेबाज देखिए बिल्कुल हेड टू हेड चल रहे हैं। कुछ देर पहले दोनों 8-8 रनों पर खेल रहे थे और अब दोनों 14-14 रनों पर पहुंच चुके हैं। दोनों ने एक एक छक्का अब जड़ा है। मोनिश ने 2 छक्के जड़े हैं कुल मिलाकर। 4 गेंदों में 14 पर बैटिंग करते हुए, अल्ताफ 5 गेंदों पर 14 पर बैटिंग करते हुए और टिम्बवली टीम की स्थिति काफी अच्छी, 60 पर 4। अगली गेंद लेकर अक्षय पाटिल, लेफ्ट आर्म अब राउंड द विकेट और फिर से स्विच हिट किया। आपकी बार फुल टॉस, फिर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर। इस बार मिलेंगे 4 रन और तीसरे अंपायर की भी मदद ली गई है। रिव्यू यहां पर लिया गया है बल्लेबाजी करने वाली टिम्बवली टीम द्वारा।
क्या ये बीमर गेंद है या फिर फेयर डिलीवरी है, ये जांच पड़ताल हो रही है। देखिए कैसे पलटकर खड़े हो जाते हैं, बहुत जल्दी अपना स्टांस चेंज कर लेते हैं, बल्ले की जो ग्रिप है वो चेंज कर लेते हैं। बहुत बेहतरीन तरीके से खेलते हैं इस विकेट। 4 रन तो मिले हैं, हालांकि क्रीज में थोड़ा पीछे खेल रहे थे इस दफा। तीसरे अंपायर का निर्णय आता हुआ आपके स्क्रीन पर, नो बॉल। यानी कि गेंदबाज के लिए तो ऐसे है कि करेला ऊपर से नीम चढ़ा, एक तो बाउंड्री भी चली गई और अब नो बॉल भी है। इस गेंद को दोबारा करना पड़ेगा, आपकी अतिरिक्त ऊर्जा भी खर्च हो जाती है और अब फ्री हिट भी रहेगा। बल्लेबाज के लिए तो उनके दोनों हाथों में लड्डू है, यही कहा जा सकता है। बढ़िया फॉर्म में है, बढ़िया टच में है अल्ताफ। फ्री हिट गेंद, और इस बार आड़े बैट से खेलने का प्रयास, गेंद थोड़ी नीची रही ऑफ स्टंप के बाहर। अच्छी लेंथ पर रखी हुई गेंद, हालांकि इसको ड्राइव कर सकते थे ऑफ साइड में, और वैसे देखा जाए तो ऑफ साइड में भी बहुत बढ़िया खेलते हैं। इनसाइड आउट बहुत ही दर्शनीय स्ट्रोक्स लगाते हैं अल्ताफ शेख, वो भी उनका एक प्रिय स्ट्रोक है, लेकिन कहीं ना कहीं स्ट्रोक का सिलेक्शन अब की बार गलत रहा और फ्री हिट गेंद पर यह ज़्यादा होता है। बल्लेबाज कई बार पहले ही मन बनाकर भी तैयार रहते हैं और ज़्यादा ज़ोर से खेलने के चक्कर में मिस टाइम भी कर बैठते हैं। बहुत कम बल्लेबाजों को हम देखते हैं जो फ्री हिट पर चौके या छक्के जड़ते हैं। स्कोर इस समय 65 रन 4 विकेटों के नुकसान पर। अभी भी 10 गेंदों का खेल पारी में शेष है। एक विशाल स्कोर की तरफ अग्रसर है इस क्वार्टर फाइनल मुकाबले में देविक एंटरप्राइजेस टिम्बोली टीम। समय काफी ज्यादा खर्च किया गया है, लगभग 31 मिनट अभी तक लिए गए हैं खारबाव टीम द्वारा। ऑफ साइड में 2 खिलाड़ी बाउंड्री पर, ऑन साइड में 3 खिलाड़ी बाउंड्री पर। इसी स्ट्रोक की मैं चर्चा कर रहा था, इनसाइड आउट दर्शनीय स्ट्रोक, 4 रन। थोडी साऱ्यांची फेवरेट आहे, दोस्ती यारीला त्यांच्या तोडच नाही। कपिल पाटील साहेबांच्या नावाने स्पर्धा भरवली त्यांनी, हो हाय फाय। ये गेंद भी थोड़ी कमजोर थी, जूसी हाफ वाली। देखिए हल्का सा अपने आप को रूम दिया और स्मैश किया, बहुत ही शानदार स्मैशिंग एक्स्ट्रा कवर ड्राइव 4 रनों के लिए। इस बार स्विच हिट करना चाहते थे, चतुराई भरी गेंद जानबूझकर लेग स्टंप के बाहर रखा था अक्षय पाटिल ने। हालांकि अक्षय ने थोड़ा निराश किया है इस ओवर में। अक्षय पाटिल का ये दूसरा ओवर है, पहले ओवर में भी खर्चीले साबित हुए थे, 16 रन दिए थे। इस ओवर में अभी तक 16 रन खर्च कर चुके हैं। बहुत ही महंगा स्पेल और कोई भी विकेट अक्षय पाटिल के खाते में नहीं है। रन संख्या 70 4 विकेटों के नुकसान पर। थोड़ा स्पीड अप करना होगा खारबाव टीम को, वक्त काफ़ी ज़्यादा लिया जा रहा है। हम समझ सकते हैं कि बड़ा मैच है, लेकिन देखिए रूल्स सभी के लिए समान है। राइटी लेफ्टी का अच्छा कॉम्बिनेशन, बहुत बढ़िया पार्टनरशिप पनपती हुई 5वें विकेट के लिए। हवा में खेला इस बार, मिस टाइम स्ट्रोक। क्या फील्डर पहुंच पाएंगे? जी हाँ, पहुंचे जरूर लेकिन कैच नहीं कर पाए। हाथ आया लेकिन मुंह ना लगा। कैच ड्रॉप, जीवन दान मिलता हुआ यहां पर मोनिश पाटिल को, और साथ में 2 रन। इस तरह के कैचेस आपको लेने होंगे मैच यदि जीतना है तो, क्योंकि ये कोई मामूली मुकाबला नहीं है। केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कप 2023 का आप क्वार्टर फाइनल मुकाबला खेल रहे हो। जीतने वाली टीम सेमीफाइनल में पहुंचने वाली है, यानी कि ट्रॉफी के आप काफ़ी करीब पहुंचने वाले हो। अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, देखना है बैट से है या नहीं। हालांकि रन तो नहीं लिया गया है, गेंद शॉर्ट फाइन लेग पर चली गई है। विकेट कीपर से वो गेंद छूट गई थी। डॉट बॉल और इसके साथ ही ओवर की समाप्ति। 5 ओवर का खेल समाप्त होता हुआ स्कोर हुआ है 72 रन 4 विकेटों के नुकसान पर देविक एंटरप्राइजेस टिम्बोली। बल्लेबाजी का जो न्योता दिया गया है खारबाव टीम के कैप्टन द्वारा, उसका अच्छा स्वीकार किया है अभी तक के खेल में देविक एंटरप्राइजेस टिम्बोली टीम ने। हालांकि शुरुआत निराशाजनक रही थी। प्रतीक पाटिल जो कि बिग बॉय है, एक खतरनाक खिलाड़ी है, ट्रम्प कार्ड खिलाड़ी है, वो काफ़ी सस्ते में आउट हुए। सिक्सर लगाकर शुरुआत की थी उन्होंने इस मैच की। पहली गेंद पर छक्का जड़ा था प्रतीक पाटिल ने, लेकिन उसके बाद 8 रन बनाने के बाद आउट हुए थे कैच के रूप में ऋषभ काठे की गेंद पर। समय काफ़ी अतिरिक्त लिया गया है, 34 मिनट्स लिए गए हैं, जिस वजह से अब आखिरी ओवर में एक एक्स्ट्रा खिलाड़ी सर्कल के अंदर रखना पड़ेगा खारबाव टीम को।
4 विकेट्स जब गिरे थे तो स्थिति थोड़ी नाजुक नजर आ रही थी, लेकिन इन दो बल्लेबाजों ने ना सिर्फ पारी को संभाला है बल्कि काउंटर अटैक किया है। 16 पर बैटिंग करते हुए मोनीश पाटिल 6 गेंदों का सामना किया है। अल्ताफ 23 पर पहुंच चुके हैं मात्र 9 गेंदों का सामना करते हुए। बहुत ही धुआंधार पार्टनरशिप इन दो बल्लेबाजों के बीच में। 41 रनों की पार्टनरशिप हो चुकी है मात्र 15 गेंदों में। 31 पर चौथा विकेट गिरा था। आखिरी ओवर गेंदबाजी के लिए तैयार होते हुए नीतेश पाटिल। नीतेश पाटिल भी एक महत्वपूर्ण खिलाड़ी है। अक्रॉस द लाइन घुमाया है और सीधे स्वर्गीय मोरेश्वर पाटिल स्टैंड में 6 रन। होते तारीफ वन जोडीची जो तो दिवाना झालाय स्पर्धेचा, होते तारीफ वन जोडीची जो तो दिवाना झालाय स्पर्धेचा। आज केंद्रीय मंत्री क्रिकेट चषक गाजतोय वन जोडीचा, आज केंद्रीय मंत्री क्रिकेट चषक गाजतोय वन। जितनी भी तारीफ की जाए उतनी कम अल्ताफ शेख की। जो अच्छा फॉर्म है उनका, उस फॉर्म का बहुत ही बेहतरीन फायदा उठाया है उन्होंने पूरे सीजन में। इससे पहले कहीं ना कहीं उनकी काफ़ी ज़्यादा आलोचना होती थी कि गैर जिम्मेदाराना तरीके से शॉट्स खेलकर अपना विकेट फेंक देते हैं, लेकिन इस सीज़न में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। इस बार फुलर लेंथ गेंद, अच्छी गेंद, ड्राइव किया है गेंद को लॉन्ग ऑन की तरफ। 1 रन मिलेगा। दूसरे की कोशिश, यहाँ पर मौका बन सकता है लेकिन सटीक थ्रो की ज़रूरत। थ्रो खराब, दिशाहीन थ्रो। विकेट कीपर और कप्तान प्रणय ने तो अपने आप को झोंक दिया था गेंद को गैदर करने के लिए, लेकिन उनके पहुंच से बाहर थी गेंद। हालांकि बैकअप करने के लिए मोनीश पहुंचे थे, लेकिन 2 रन यहां पर मिले। 1-1 रन बेशकीमती और स्कोर अब 80 रनों पर पहुंच चुका है 4 विकेटों के नुकसान पर। अभी भी 4 गेंदों का खेल बाकी है टेम्बोली टीम की पारी में। नीतीश राइट आर्म ओवर द विकेट। इस बार बल्ले के अंदर लगी है, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग पर। फील्डर मौजूद है बाउंड्री पर। 1 ही रन मिलेगा। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो। आखिर के जो ओवर्स होते हैं, डेथ ओवर्स, उसमें ये बहुत ज़रूरी रहता है फील्डिंग करने वाली टीम के लिए कि फील्डर्स गलतियां ना करें, क्योंकि कई बार ऐसे भी होता है कि एक मेन बैट्समैन होता है, उसके साथ टेलेंडर्स भी रहते हैं, लेकिन जो स्ट्राइक रोटेट होती है उसका बहुत नुकसान होता है जब सिंगल को डबल में कन्वर्ट किया जाता है। हालांकि इस समय टेलेंडर तो नहीं है, दोनों भी मंझे हुए बल्लेबाज है और बहुत बढ़िया बैटिंग की है मोनीश पाटिल और अल्ताफ शेख ने। अगली गेंद राउंड द विकेट। छोटी गेंद, स्विच हिट। गोली की रफ्तार से गेंद मैदान के बाहर सीधे बाइक्स की तरफ। 6 रनों के लिए। मोठ्या दिलाचे दोघे दिलदार, कार्य करतात नेहमी दमदार। भला भला न करता तगार, भारी रॉयल। देखिए, आपके पास जब बहुत अधिक रफ्तार नहीं है और खास तौर पर आपकी शॉर्ट पिच गेंद ज़्यादा ऊपर उठती नहीं है, तो फिर छोटी गेंद तो खोटी गेंद ही है। उसका फायदा बल्लेबाज ही उठाने वाले हैं। कमाल का ये स्विच हिट, अद्भुत हिट। 6 रनों से स्कोर उछलता हुआ 87 रन 4 विकेटों के नुकसान पर। हाई स्कोरिंग मुकाबला है। देखा जाए तो साइश खारबाव की बल्लेबाजी भी बहुत बढ़िया फॉर्म में है। कल तो जो टारगेट था 84 रनों का, वो 5वें ओवर में ही हासिल किया था उन्होंने खानपे टीम के विरुद्ध। लेकिन बार बार क्या वैसा ही होगा, ये भी देखने वाली बात है ना। कल संडे था, हर दिन वैसे संडे नहीं होता है, कहा भी जाता है लेकिन खेले क्रिकेट का कुछ भी हो सकता है। एक और स्विच हिट, ये तो और भी बढ़िया। एक और छक्का। एवन जोडीला भारी पाठिंबा आमच्या बबलू शेठ दादांचा, बघा चारी बाजूने भरलाय रे यो मैदान अंजर गावाचा। आज केंद्रीय मंत्री क्रिकेट चषक गाजतोय वन जोडी। मोनीश ने दर्शकों का मन मोह लिया है। चौथा छक्का निकला है मोनीश पाटिल के बल्ले से और क्या कमाल की पारी खेली है। जब क्रीज पर आए थे तो कहीं ना कहीं दबाव था उनके ऊपर। 31 पर चौथा विकेट गिरा था, लेकिन ये देखिए क्या बैट स्पीड है। ऐसे लगता है कि दाहिने हाथ के बल्लेबाज ने स्लॉक स्वीप किया है। एक से बढ़कर एक स्ट्रोक्स खेले जा रहे हैं दोनों भी बल्लेबाजों द्वारा। रन संख्या देखते ही देखते बातों ही बातों में 93 पर पहुंच चुके हैं। 93 रन। एक और बड़ा हिट आया तो फिर 100 रनों का टारगेट रहेगा। एक गेंद अभी भी शेष है। 21 रन अभी तक खर्च कर चुके हैं इस ओवर में गेंदबाज नीतीश पाटिल। धुआंधार विस्फोटक विध्वंसक बल्लेबाजी और क्या कमाल की ये पार्टनरशिप है। 62 रनों की पार्टनरशिप हो चुकी है मात्र 20 गेंदों में।
टेम्बोवली टीम बिल्कुल इतिहास रचने के इरादे से यहाँ पर आई है। खारबाव टीम पिछले सीजन में इतिहास रच चुकी है, फाइनल तक पहुंची थी। हालांकि फाइनल मुकाबला जीत तो नहीं पाए, लेकिन क्या कमाल का सफर उनका रहा था। और इस सीजन में भी खारबाव टीम का खेल अभी तक बहुत बढ़िया रहा है, लेकिन इस मैच में कहीं ना कहीं गेंदबाजी उतनी अच्छी अभी तक देखने को नहीं मिली है। आखिरी गेंद इस बार स्क्वायर लेग की तरफ खेलना चाहते थे, बल्ले पर ठीक तरह से ले तो नहीं पाए हैं। 1 रन मिलेगा और 1 से ही संतुष्ट करना पड़ेगा। बल्ले से आता हुआ रन और इस तरह से पारी खत्म होती हुई डेविक एंटरप्राइजेस टेम्बोवली टीम की। टेम्बोवली के कप्तान और उनके खिलाड़ी, साथ में उनके समर्थक, उनके स्पॉन्सर काफ़ी खुश रहेंगे ये स्कोर देखने के बाद। 94 रन बनाए हैं 4 विकेटों के नुकसान पर निर्धारित 6 ओवर्स में, और 95 रनों की चुनौती सेमीफाइनल में पहुंचने के लिए साई स्पोर्ट्स खारबाव के सामने। लगभग 16 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती है साइश खारबाव के सामने। एक पहाड़ नुमा स्कोर खड़ा किया गया है इस क्वार्टर फाइनल मुकाबले में देविक एंटरप्राइजेस टेम्बोवली टीम के बल्लेबाजों द्वारा। नाबाद रहे मोनिश पाटिल और अल्ताफ शेख, दोनों के बीच में कमाल की पार्टनरशिप रही। अगले मैच का टॉस किया जाएगा टॉस बॉक्स में। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको पूरी तरह से तैयार रहना है। जय हरि राजनोली और सृष्टि 11 चिवदानी बामन डोंगरी के कैप्टन, और दोनों टीमों के कप्तानों के साथ टॉस बॉक्स में मौजूद रहेंगे हमारे साथी कमेंटेटर सुनील छिलके। आपण नाणेफेकी कक्षाकडे जात आहोत। यानंतरची नाणेफेक कंप्लीट करण्यासाठी जय हरी रांजनोली आणि त्यांच्या विरोधात सृष्टी 11 जीवदानी बामण डोंगरी संघाचे संघनायक, दोघांनाही विनंती असेल आपण नाणेफेकी कक्षामध्ये लगेचच यायचं आहे। जय हरी रांजनोलीचे संघनायक आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत। क्वार्टर फायनलचा अतिशय महत्त्वाचा सामना मित्रांनो यानंतर आपण एन्जॉय करू शकाल। यानंतरच्या सामन्याची नाणेफेक आपण थोड्या वेळानंतर परफॉर्म करणार आहोत। पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या दिशेने आपल्याला जायचं आहे, जिकडे मैदानाच्या आतमध्ये अतिशय महत्त्वाचा सामना सुरू आहे। पहिलं सत्र संपले, दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत। धावपलकावर खूप साऱ्या धावा आहेत, धावसंख्येचा डोंगर इकडे उभा केला गेलेला आहे आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये साई स्पोर्ट्स खारबावला आपण पाहू शकाल तर त्यांच्या समोर आव्हान दिलं गेलेलं आहे ते 36 चेंडूंमध्ये 95 धावांचं।
दुसऱ्या सत्राकडे आपण वळत आहोत. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 ही दिमागदार स्पर्धा गेली 13 दिवस मित्रांनो आपण अनुभवत आहोत. स्पर्धेचा आजचा अंतिम म्हणजे शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील अतिशय महत्त्वाची लढत भिवंडी वर्सेस भिवंडी म्हणजेच भिवंडी तालुक्यातील दोन मातब्बर संघ एकमेकांच्या समोर पुढे ठाकलेले आहेत. पहिलं सत्र संपलंय जे फलंदाजाने आपल्या नावावर करण्यामध्ये कोणतीही काटकसर सोडली नाही. काय चांगली फलंदाजी झाली, सर्वच फलंदाजांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं आणि ज्यामध्ये ठळक योगदान जर आपण ठरवलं तर ते अल्ताफ शेखचं राहिलं, ज्याने 12 चेंडूचा सामना करत असताना 32 धावा आणि मोनिश पाटीलची जी फलंदाजी झंझावाती इनिंग आपण पाहिली, 9 चेंडूचा सामना करत असताना 29 धावा त्याने सुद्धा धावपलकावर जोडल्या. एकूण धावा बनवल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे 94 आणि 95 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलेलं आहे हा सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजेच साई स्पोर्ट्स खारबाव संघाच्या विरोधात. या स्पर्धेचा खरं तर आजचा 13वा दिवस आहे आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये इतकी मोठी धावसंख्या चेस झालेली आपण एकदा निश्चितच पाहिलेली आहे. जिकडे 95 धावांचं टार्गेट दिलं गेलेलं होतं ते म्हणजेच बंटी शेट प्रतिष्ठान पूर्णाला आणि ते टार्गेट त्यांनी निधी एंटरप्राइजेस सरवलीपाड्याच्या विरोधात चेस केलं होतं. अशा पद्धतीने खरं तर या स्पर्धेमध्ये एक सामना झालेला आहे आणि तोच ट्रेंड इकडे सुरू राहील का, ती जी री आहे ती ओढण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये इथे केलं जाईल का, हे पाहणं अतिशय लक्षवेधी ठरणार आहे. हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे आणि त्यातच दुसऱ्या सत्राच्या दिशेने हा डाव यानंतर मार्गस्थ झालेला आपण पाहू शकाल. साईश खारबाव म्हटलं तर नो डाऊट फलंदाजांचा फार मोठा ताफा त्यांच्याकडे आहे आणि विध्वंसक नेत्रदीपक त्याचबरोबर घातक फलंदाजी करणारे अनेक फलंदाज त्यांच्याकडे आहेत. परंतु तुमच्याकडे नुसतं ज्ञान असून उपयोगाचं नाही, त्या ज्ञानाचं योग्य वेळेला गरजेच्या वेळी योग्य उपयोजन करता येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि अशातच इथे त्या ज्ञानाचं उपयोजन योग्य रीतीने करता येईल का. एक इंग्रजी खरं तर शास्त्रज्ञ म्हणत असतात, हॅव्हिंग पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इन टू परफॉर्मन्स इज रादर डिफरंट. तुमच्याकडे पोटेन्शियल असेल परंतु योग्य वेळेवर त्याला वापरता आलं पाहिजे. समालोचन कक्षामध्ये 2 समालोचक खरं तर उपस्थित झालेले आहेत, दीपक सुतार त्याचबरोबर राहुल भोईर सर, दोघांचंही वेलकम. मैदानाच्या आतमध्ये सामन्याच्या या दुसऱ्या सत्राला सुरुवात आहे. 95 धावांचं टार्गेट, प्रत्येक पाटीलचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव. वेलकम राहुल. नक्कीच मॅचमध्ये टार्गेट जर आपण बघितलं तर भरपूर मोठे शेळके सर, त्या अनुषंगानं तुम्ही नक्कीच मगाशी उल्लेख केला की बॅटिंग ऑर्डर खूप मोठा आहे, त्या अनुषंगानं चांगला खेळ करणं गरजेचं. यावेळेचा हा फटका हवेत खेळत मिसामिंग शॉट डाऊन द बॉल, फिल्डर झालेली चूक, कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ ब्रीद वाक्य आपण सातत्यानं आवर्जून गोष्टीचा उल्लेख करत असून एक चांगल्या फलंदाजाला संधी मिळाली आहे. करण आणि बघतो आपण प्रणय, जो 2 चांगले फलंदाज आहे साई स्पोर्ट्स कारवावचे आणि संधी आता मिळाली आहे, त्या संधीचं बघूया सोनं केलं जाईल का. टार्गेट ज्या अनुषंगाने नक्कीच एक जबरदस्त आणि दमदार मॅच पाहायला मिळेल, कारण का 15-8-3 ची जी सरासरी प्रति षटका मागे आहे ती आता इथनं मेंटेन करण्यासाठी प्रयत्न नक्कीच असतील करण पाटील आणि प्रणय पाटील. निर्धारित पॉवर प्लेच्या 2 षटकांपर्यंत मला असं वाटतं प्रणय पाटील आणि करण पाटीलची जोडी जर अबाधित राहिली तर या सामन्यामध्ये फार मोठी चुरस निर्माण होऊ शकते. एक रंगतदार मॅच आपल्याला शेळके सर पाहायला मिळेल, यामध्ये शंका अजिबात नाही. याची जर विचार केला तर ही महत्त्वाची मॅच आहे. अगोदर आपण बघितला सामना भरपूर चांगला आणि कारिवली संघाने जबरदस्त खेळ करत तो संघ थेट आपण बघतोय सुपर 8 मध्ये. महत्वाची आहे ही विकेट प्रणय पाटीलची, परतावं लागेल अंपायरकडे नक्कीच न बघता. आता मैदानात सोडत असेल त्याला माहिती आहे चेंडूला बॅटचा संपर्क झालाय, धक्का मोठा लागत असताना मॅच मध्ये साईज कार बावला. प्रणय पाटील सारखा महत्त्वाचा खेळाडू खरं तर मैदान सोडून गेलेला आहे आणि ज्या गोष्टीची या अगोदर मी चर्चा केली होती, तुमच्याकडे टॅलेंट आहे परंतु तो योग्य वेळेला तुम्हाला वापरता सुद्धा आलं पाहिजे. अलीकडच्या 1-2 दिवसापूर्वी प्रणयच्या बॅटमधून 6 चेंडूंमध्ये 6 षटकार आपण पाहिले होते आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्यांच्या प्रेक्षकाकडून खरं तर तीच अपेक्षा व्यक्त केली गेली होती आणि अशातच या अगोदर खरं तर मी चर्चा केली होती की निर्धारित पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये राहुल हे दोन्ही फलंदाज अबाधित राहणे गरजेचं होतं आणि
आणि अशातच प्रणयने मैदान सोडलेलं आहे. आणि प्रणय बऱ्याचदा आपण एज लागल्यानंतर पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहताना त्याला पाहिलेल्या खेळाडू वृत्तीचं चांगलं दर्शन झालं, परंतु त्याचं प्रदर्शन या सामन्यामध्ये चांगलं झालं नाही. डेफिनेटली अशीच एक स्पर्धा आपण मुरबाडमध्ये आम्ही नक्कीच कव्हर करतो. तिथे देखील बघतो आपण गुढी चषकामध्ये अक्षरशः अंपायरनं चेंडू वाईट घोषित केला होता, म्हणजे तरी देखील प्रणय पाटीलनं मैदान सोडला होता तेव्हा देखील त्याची बाबा, परंतु व्हिडिओ एक भरपूर व्हायरल झाला होता. खेळाडू वृत्ती असणं गरजेचं आहे. खेळाडूकडे जाऊया मॅचच्या देशानं. मॅच जबरदस्त होईल. नवीन बॅटर आपण बघतो मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी आले अक्षय पाटील क्रमांक 3 वरती. देविक इंचापायच्या टीम टेंबुलीनं जबरदस्त के करत एक चांगली धावसंख्या 94. 4 खेळाडू बाद. साई स्पोर्ट्सकडे ती तेवढी कुवत तेवढी ताकद आहे. मध्ये सध्या तरी बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील ज्यानं सध्या तरी काही दिवस अगोदर युवा चषकामध्ये बाईक जिंकलेली आहे. तो बन्नाट फॉर्ममध्ये त्याची बॅटिंग त्याची बॉलिंग दोन्ही फॉर्ममध्ये नक्कीच तो चांगला खेळ करतोय. त्या अनुषंगाने हा सामना रंगतदार पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही आहे. प्रतीक पाटील या षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार असते. स्टार्किंगला अक्षय. खोलवर टप्प्याचा चेंडू या क्रॅकिंग ऑफडरचा फटका असताना आपण पाहिला क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंग बॉक कडे जात आहेत. चेंडू अडवतायत, फेकी करतायत. एक धाव घेण्याची खरं तर तिकडे संधी मिळाली. मोनिशचं क्षेत्ररक्षण फार चांगलं झालंय आणि या सामन्यामध्ये मोनिशने फार मोठा इम्पॅक्ट सोडलाय फलंदाजीच्या माध्यमातून. 9 चेंडूचा सामना करत असताना त्याचा फिनिशरचा जो रोल आहे त्याने चांगल्या पद्धतीने तिकडे निभावला होता. प्रतीक पाटील तो विकेटनं पुन्हा एकदा ऑनसाईडला टर्न करण्याचा प्रयत्न. विकेट टू विकेट सध्या तरी आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. माहिती आहे नक्कीच टेंबुलला जरी आम्ही एक मोठी धावसंख्या बनवली असेल मात्र क्रिकेटमध्ये कुठलीच धावसंख्या सोपी किंवा नक्कीच विजयाची गॅरंटी देणारी नसते. चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळेल. आज निर्णायक दिवस आहे. दिवस रात्र राजकीय आपल्याला खेळ पाहायला मिळेल. भरपूर चांगला अनुभव आणि भरपूर जबरदस्त ही क्रिकेट टुर्नामेंट आपण मागच्या नक्कीच अच्छा नक्कीच 13वा निर्णायक दिवस आहे. स्पर्धेत थोडीशी खराब फिल्डिंग झालेली आहे, तसा फायदा इथं नक्कीच घेत असताना मोठ्या संख्येनं समर्थक आपण बघतो. सध्या तरी दोन्ही टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. शेळकेसर मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या नक्की चारही बाजूने बसण्याची सुंदर व्यवस्था केलेली आहे. स्टँडमध्ये बसून प्रेक्षक आनंद घेत असताना या निर्णायक मॅचचा पहिलं षटक मिळतं म्हणाल टेंबोलीच्या बाजूने. या मॅचमध्ये आपण बघतो चांगली आपल्याला बॉलिंग पाहायला मिळाली. साई स्पोर्ट्स कारबावची सुरुवात एवढी सुंदर नाही, पण पहिला जर इनिंगचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच एकूण 9 धावा होत्या स्कोअर बोर्डवरती. त्याच्यामध्ये बॅटर देखील नक्कीच बाद झाला होता आणि आता देखील बघतो मागे साई स्पोर्ट्स कारबाव, कारण का या बघतो आपण मॅचमध्ये फक्त आणि फक्त 4च धावा पहिल्या ओव्हरमध्ये झालेल्या आहेत. एक खेळाडू बाद झालेला आहे. पहिलं षटक मला असं वाटतं या संपूर्ण सिनारिओमधून राहुल वगळावं लागेल, कारण फक्त आणि फक्त 4 धावा आल्या. मला असं वाटतं साई स्पोर्ट्स कारबाव संघाला इथून पुढे असं मानावं लागेल की आपल्याला या धावा निर्धारित 5 षटकांमध्ये कंप्लीट करायच्या होत्या. एक नवीन सुरुवात त्यांना करावी लागेल. आता रिक्वायर्ड रनरेटचा जर विचार केला तर 18च्या समथिंग रनरेट आता जाऊन पोहोचलेला आहे. 18 खरं तर धावा प्रत्येक षटकामध्ये येणं गरजेचं आहे. 90 धावांची जवळजवळ अप्रॉक्सिमेटली मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इथून पुढे गरज असणार आहे. 91 धावांची गरज आहे आणि म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये प्रोडक्टिव्ह षटक जास्तीत जास्त त्यांना शोधावे लागतील. आणि चौकार षटकारांचा शोध जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत या सामन्यामध्ये गोलंदाजी करणारा संघ म्हणजे देविक एंटरप्राइजेस टेंबोलीचा बोलबाला राहुल आपण निश्चितच पाहणार आहोत. डेफिनेटली भरपूर चांगली बॉलिंग आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये प्रतीक पाटीलकडनं पाहायला मिळाली. आणि नक्कीच इथनं आता पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये काय झालं त्या गोष्टीचा विचार करत बसले तर सामना आता नक्कीच आता तो निघून जाईल. 6 मिनिटाचा वेळ घेतलेला टेंबोली संघ प्रतीक पाटील आणि टीम या देखील गोष्टीची आपण नोंद घ्यावी, कारण का स्ट्रिकली जो वेळ तुम्हाला दिला त्या वेळातच मात्र मग ती पहिली इनिंग असेल अथवा दुसरी इनिंग असेल 27 नक्कीच मिनिटामध्ये षटक 5 कंप्लीट होणं गरजेचं आणि महत्वाचं आहे. रेडी बॉलर सेकंड ओव्हरमध्ये सोम पाटील फटका ऑन साईडला टर्न करायचं होतं, मात्र इथं नक्कीच धावा कधी चांगल्या मिडल फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करेल. टेंबोली खेळतीय आदित्य भरपूर फेकाना पोहोचला विकेटचा प्रयत्न थ्रो तिथे कव्हर करत असताना एवढा इझिली नक्कीच तुम्हाला बाउंड्रीज मिळणार नाहीयेत, कारण का बघतो आपण एक चांगला संघ. फिल्डिंग जर आपण बघितली तर फिल्डिंगचा स्टँडर्ड या टीम मध्ये भरपूर चांगला. मोनिश पाटील असतील, त्याच्यामध्ये आदित्य असतील, हे चांगले फिल्डर जेव्हा जेव्हा इनफिल्ड मध्ये असतात तेव्हा त्यांना बेदून नक्कीच धावा बनवणं आउटफील्ड मध्ये एवढं सोपं नाहीये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धावा इथं 2 मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 आकड्यावरती स्कोर बोर्ड आहे. क्रिकेट किती बदललंय. पूर्वीच्या काळी आपण बघत असेल तर अशा पद्धतीने डायरेक्ट हिट करण्यासाठी थ्रो देण्यासाठी 4 वेळ विचार करावा लागत होता क्षेत्ररक्षकाला, परंतु इथे बॅकअप ऑलरेडी तयार होता. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केल्यानंतर थ्रो दिला गेला. इथे हा फटका किती चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करताय. चेंडू हवेमध्ये होता. घर पोच सेवा फ्री होम डिलिव्हरी. क्षेत्ररक्षकाने कोणती चूक केली नाही. या महत्वाच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा साई स्पोर्ट्स संघाचा एक महत्वाचा खंड फलंदाज बाद झाला आणि साई स्पोर्ट्स संघाच्या समोरच्या अडचणी निश्चितच वाढल्या. ना भागीदारीची इथनं गरज आणि बघतो आपण ही विकेट इथनं मिळाली आहे. सध्या तरी आपल्याला बॉलिंग चांगली पाहायला मिळते. एखादा फलंदाजाला जिम्मेदारी घ्यावी लागेल. बघतो आपण
करण अजूनही आहे मैदानाच्या मध्ये, त्याच्याकडनं अपेक्षा असतील. अक्षयला देखील अपयश आलेलं आहे, प्रणयला देखील अपयश आलं या मॅचमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त आपल्याला खेळ पाहायला मिळाला. सुरुवात चांगली नव्हती, फिनिश का टच केला नक्कीच. खास करून बघतो आपण त्याच्यामध्ये खतरुके खिलाडी अल्ताफ शेखचा जबरदस्त खेळ आणि मोनिश पाटीलची दुवादार फलंदाजी आपण एन्जॉय केली नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये. सूरज पाटील बाहुबलीला आता मात्र इथं नक्कीच आपल्याकडे असलेला जो क्लास आहे ज्याच्यासाठी नक्की सूरजला जाणलं जातं तो क्रिकेट या मॅचमध्ये जर कदाचित खेळलाय त्या मॅचच्या जवळ पोहोचू शकेल. मॅच अजूनही बॅलन्स आहे, कारण अजूनही आपण सांगू शकत नाही की इथनं सहजरित्या हा सामना टेंबवली जिंकेल. मग खारबावकडे देखील तेवढी ताकद तेवढी दमक नक्कीच आहे. आणि खास करून आपण बघतोय दोन चांगल्या बॅटर आहेत करण, आणि बघतो आपण मैदानाच्या मध्ये सूरज पाटील आहे. मॅच अजूनही शेळकेसर ऑन आहे. आता निर्णय कर्णधाराच्या वतीने चांगला घेण्यात आलेला आहे. बऱ्याचदा आपण 6 षटकांच्या सामन्यामध्ये सूरज पाटील या इतक्या लवकर मैदानावर अनुभवत नाहीयेत, परंतु ज्या पद्धतीचं इक्वेशन त्यांच्या समोर आहे, ही गरज आहे, ही अगतिकता आहे, ही अपरिहार्यता आहे इथे कर्णधार प्रणयच्या समोरची. आणि निर्णय कोणताही योग्य किंवा अयोग्य नसतो. जो निर्णय आपण घेतलेला आहे तो निर्णय योग्य ठरवण्याची दुर्दमी इच्छाशक्ती आपल्याकडे हवी. ते स्किल, ते कौशल्य निश्चितच सूरज पाटीलकडे आहे. बाहुबली या नावाने परिचित आहेत आणि त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याची इथे गरज आहे. ती म्हणजे साई स्पोर्ट्स खारबाव संघासाठी गरजेच्या वेळी उपयोगाला येतो तोच खरा मित्र असं म्हटलं जातं. इथे मदत करावी लागेल आपल्या संघाची सूरज पाटीलला. सोहम पाटील तयार. यावेळी क्षेत्ररक्षक सिली मिडॉफला एक अतिरिक्त जवळ. यावेळीचा चेंडू आहे, बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. ते 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. चेंडू अडवला गेलाय ऑन दी व्हर्ज ऑफ 30 यार्ड सर्कल. आणि रोहनच्या वतीने हा चांगला खरं तर प्रयत्न होता, क्षेत्ररक्षण केला गेला. 1 धाव निश्चितच आली. ही सिंगल डबलना काम जमणार नाही मॅचमध्ये. बघतो आपण बॉलिंग अटॅक चांगला पाहायला मिळतो. विकेट टू विकेट बॉलिंग होती, मोठे फटके येणं आणि खेळणं अनिवार्य असणार आहे. टार्गेट भरपूर मोठे आहे. जेव्हा जेव्हा आपण 90 पेक्षा जास्त धावा चेस करतो तेव्हा नक्कीच मॅक्झिमम येणाऱ्या 6 बॉलमध्ये 4 बिग हिट येणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने हा कॅल्क्युलेशन आता नक्कीच करावं लागेल साई स्कार बॉल मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल घेऊन तयार बॉलर. करणसाठी प्रयत्न सुरू आहे. ड्राय नक्कीच केला, फटका चांगला डीप मध्ये तिकडे फिल्डर आहेत. चुका तुम्हाला भरपूर कमी पाहायला मिळतील. टेंबवली खेळते मैदानाच्या आतमध्ये. आउटफील्ड मध्ये नक्कीच दर्जेदार फिल्डिंग करण्यासाठी या टीमला आणि या टीमच्या प्लेअरला जाणलं तर धावेत एक सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोरबोर्ड आपल्याला एकूण पाहायला मिळेल 8 वरती. सध्या तरी कोंडी केली साई स्पोर्ट्स कारभावच्या बॅटरची. आपण असं नक्कीच उल्लेख करू शेळके सर. 10 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. एकही मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये प्रोड्यूस करण्यामध्ये एबल समर्थ ठरले नाहीत फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला सूरज पाटील. यावेळीचा हा फटका किती चांगला आहे. उंच आभाळाच्या दिशेने चेंडू निघाला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. यावेळेस टिपला गेलाय जेल. या महत्वाच्या निर्णायक सामन्यामधील प्राइस लेस विकेट, ज्या विकेटची प्राइस तुम्ही इथे शब्दात वर्णन करू शकत नाहीयेत. आणि पुन्हा एकदा साई स्पोर्ट्स कारभाव संघाला लागलेला हा सर्वात मोठा हदरा सूरज पाटील बाद. अपेक्षा नक्कीच होत्या या मॅचमध्ये मोठा खेळ करणं गरजेचं होता. चांगली बॅटिंग करावी नक्कीच. ही खूप महत्वाची इनिंग होती. खास करून बघतो आपण आणि इथनं बघतो आता हा मोठा धक्का लागत असताना मैदानाच्या. काल आपण नक्कीच जो सामना एन्जॉय केला बघितला नक्कीच. सोनादेवी क्रिकेट संघ वडून नवगरनं आईदेवी नक्कीच वडून नवगरच्या माध्यमातून जो खेळ झाला. खास करून केतन पालीची जी बॅटिंग करायला काल त्याचा बड्डे देखील होता. आणि केतन मात्रेचा 0 बाद होणं तो वाकलन संघासाठी बघतो आपण खूप निर्णायक राहिला. मॅच आम्ही नक्कीच ते ऑनलाईन बघत होतो आणि सर्वांचं लक्ष खास करून त्या मॅचवरती आय थिंक बघतो आपण 20 ते 25 हजार लोक यूट्यूबच्या माध्यमातून त्या सामन्याचा आनंद घेत होते. आणि आपण बघितलं तर ते केतनची विकेट त्याच्यानंतर नक्कीच पूर्णपणे हावी झाला होता आईदेवी वडूनवगर संघ. मात्र या मॅचमध्ये अजूनही मात्र नक्कीच मॅच इथनं बनवू शकते. पराग वतारीला प्रयत्न करावे पराग वतारी आणि करण पाटील. बघू आता मात्र 2 फलंदाज कसे बॅटिंग करतात त्या मॅचमध्ये. आजचा निर्णायक नक्कीच हा दिवस रात्रीचा खेळ आपल्याला आजच्या देखील रात्रीमध्ये पाहायला मिळेल. सध्या तरी आपण मॉर्निंगचा खेळ एन्जॉय करीत आहोत. आफ्टरनूनचा पुढील चेंडू टर्न करायचं होतं. बॉलिंग सुंदर होती. विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळतं. कुठल्या प्रकारचा नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सध्या तरी सुरू आहे. मात्र मोठे फटके येत नाही त्याचं कारण आपल्याला बॉलिंग अटॅक चांगला पाहायला मिळतो. एकूण बघतो आपण 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. या मॅचमध्ये टार्गेट भरपूरच मोठं 95 होतं. म्हणजे अजूनही भरपूर दूर आहे साई स्कारबाव या मॅचपासून. आता बघतो आपण षटक शिल्लक आहे त्यावेळेची 4 म्हणजे येणारे नक्कीच चेंडू शिल्लक आहे 24 आणि रन्स बनवायच्या त्या मॅचमध्ये अजूनही नक्कीच आमचे स्कोर टॅली करत आहेत. 4 धावा या देखील ओव्हरमध्ये.
फक्त आणि फक्त 8 धावा आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळतात. 87ची अजूनही गरज आहे आणि आमचे मित्र दीपक सुधार जे कंबालाचे आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच पुन्हा एकदा त्यांचा हार्दिक स्वागत आहे. पुढचा आवाज त्यांचा आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुल बोईर. सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आपण मॅच पाहतात. एकीकडे पहिल्या इनिंगमध्ये चांगली बॅटिंग आपल्याला देविका एंटरप्राइजेस टेबिवलीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 95 धावा जमा केल्या. 95चं लक्ष आहे आणि दुसऱ्या इनिंगमध्ये साईज कारबाव त्याचा पाठलाग करत असताना थोडासा संकटामध्ये सापडले, कारण का 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलक 8 वर 3 गडी बाद. स्ट्राईक एंडवर करण, अजूनही सलामीवीर करण पाटील स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते. त्याला चांगला खेळ करावा लागेल. या विल्लीस तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू लेन खूपच सुंदर होती. इथे धाव घेतली जाणार नाहीये. चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये पूर्णपणे टेकला होता. प्रतीक पाटील यावर तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली. प्रतीक पाटीलचा विचार केला तर पहिले षटक देखील त्यांनी हाताळलं होतं. तिथे देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली. 1 विकेट प्राप्त केली. फक्तच 4च धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक प्रतीक पाटील हाताळताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंड प्रकरण यावेळेस स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील केली, सहमती दिली नाहीये. अपिलीमध्ये आत्मविश्वास देखील होता, मात्र नॉट आउट घोषित केले. तोपर्यंत एक सिंगल धाव येते. लेगबायचा रेषा येतोय. लेगबायच्या रूपाने एक सिंगल धावफलकावर जोडली जाईल. एका सिंगलच्या मतीने धावफलक जाऊन पोचेल ते 9 या अंकावर. संकटामध्ये सापडलाय साईस्पोर्ट कारबाव टीम. इथून चांगला खेळ करावा लागेल. अजूनही मॅच संपली नाहीये, मात्र मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी एका ओव्हरमध्ये चांगल्या धावा येणे गरजेचे असतील. विकेट देखील टिकून ठेवावं लागेल. पराग स्विसिटचा प्रयत्न, थोडासा ॲप ट्रॅकल चेंडू होता. इथे संपर्क झाला नाहीये. अजून एक डॉट चेंडू. मला तिसऱ्या षटकासाठी का प्राचारण दिले, कारण का पहिले षटक मी खूपच सुंदर हाताळलं होतं. रिप्लेमध्ये आपण पाहिलं कशा पद्धतीने स्विचिटचा प्रयत्न केला होता आणि लेग स्टंपच्या अगदी जवळून चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव खर्च केली. यावेळेस हलक्या बॅकलिपचा वापर करून एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये दिशा देण्याचा प्रयत्न होता. इथे संपर्क झाला नाही. हा देखील डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये लेगबायच्या रूपाने एक सिंगल धावाले. 4 चेंडूचा खेळ या ओव्हरमध्ये समाप्त झाले. श्रीमान या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक, उद्योजक आणि नक्कीच अंजूर गावचे जे समाजसेवक आहेत ते सातत्याने बघतो आपण या स्पर्धेसाठी ज्यांची अफाट मेहनत आहे. एवं जोडीचे नक्की शिलेदार श्रीमान निलेशजी पाटील साहेबांचा आगमन होत असताना त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे लाडके आयोजक श्रीमान निलेशजी पाटील साहेब यांचं नक्कीच आगमन होत असताना नक्कीच टेलिव्हिजन सेटवरती आपल्याला सुकेशजी डाके साहेब डाके साहेब पाहायला मिळतील. जल्पेशसोबत काही चर्चा करतायत आणि नुकताच निलेशजी पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांचं देखील वेलकम आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. नक्कीच या स्पर्धेची एवन जोडी निलेश दादा पाटील आणि सुकेश दादा नक्कीच आमच्यामध्ये जोडले गेलेत. त्यांचं वेलकम, हार्दिक स्वागत. दुपारच्या क्षेत्रामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद साई स्पोर्ट कारबाव संघ आपल्याला पाहायला मिळते. 95 धावाचं लक्ष होतं. इथे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते देविका एंटरप्राइजेस टेबिवलीच्या माध्यमातून. इथे संकट निर्माण झालंय. अजूनही आपण जर विचार केला तर इथून जिंकण्यासाठी ही मॅच रिक्वायरमेंटचा विचार केला तर 28.00च्या हिशोबाने जावं लागेल. थोडंसं संकट आहे, मात्र प्रयत्न करावे लागतील, कारण का प्रयत्न करणाऱ्यांसोबत नशिबाला देखील झुकावं लागतं. कोण सांगतो शून्याला किंमत नाही. त्या शून्यासोबत एखादा अंक जोडून बघा, त्याची किंमत देखील वाढली जाते. न थकता, न हरता, न थांबता प्रयत्न करावे लागतील या मॅचमध्ये साई स्पोर्ट कारबाव टीमला. पहिल्या इनिंगमध्ये खूपच चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर नक्कीच अल्ताफ शेखने चांगली बॅटिंग केली. त्याच्या माध्यमातून 4 चौकार आलेत. 32 धावा 12 चेंडूमध्ये नॉट आऊट तो पाहायला मिळाला आणि त्याच्या सोबतीला मोनिश पाटीलने देखील चांगली त्याची साथ दिली. त्यांनी देखील 9 चेंडू फेस करत असताना 29 धावांचं योगदान दिलं होतं. या 2 बॅटरने मात्र चांगली बॅटिंग केली आहे. पहिल्या इनिंगमध्ये 94 धावा, एक मोठं लक्ष, हाय स्कोर आपल्याला उभा करताना पाहायला मिळालं. त्यानंतर 95 धावाची आवश्यकता असताना दुसऱ्या इनिंग मला विकेट टेकून खेळता आलं नाही. एका पाठोपाठ एक मोठे फटके खेळत असताना साई स्पोर्ट कारबाव संघाने मात्र 3 विकेट गमावलेत. सध्या तरी आपण टीव्ही स्क्रीनवर आपल्या पाहू शकता सुकेशजी डाके साहेब या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्यासोबत त्यांचे मित्र परिवार. खूपच दर्जेदार स्पर्धा राहिली आहे. कालच्या दिवसामध्ये आपण प्रेक्षणीय मॅच देखील पाहिली, ठाणा विपक्ष रायगड. मागच्या वर्षी देखील ती मॅच आपल्याला पाहायला मिळाली. तेव्हा देखील ठाणा संघ जिंकला होता आणि कालचा दिवस देखील ठाणा संघाच्या नावावर राहिला आहे. 4या मैदानामध्ये 4थ्या ओव्हरला होती सुरुवात. 4थ्या ओव्हरची जबाबदारी सोहम पाटीलवर दिली गेली. स्ट्राईक एंडवर आपल्याला करम पाटील सलामीवर पाहायला मिळते. इनफिल्डमध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन
गली रिझनमध्ये. त्यानंतर पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, यावेळेस ताकदीचा वापर केला होता, वलवलंय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे गाव कॉर्नर एरियामध्ये, जोपर्यंत फेक होईल तोपर्यंत एक सिंगल धाव येते. कारण पाटीलच्या खात्यामध्ये एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ती 12 या अंकावर. अजूनही रिक्वायर्ड रनचा विचार केला तर 29.29च्या सरासरीने जावं लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. साईस खारबाव टीमला संकट आहे. इथे संकट मोचकाची भूमिका पार पाडावी लागेल बॅटर पराग किंवा करण याला. प्रत्युत्तर दिलं जाईल का? यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता, लॉफ करण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर संपर्क झाला नाही. बॅटची इनसाइड एज लागली, चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑनमध्ये. तोपर्यंत एक सिंगल धाव येते करणच्या खात्यामध्ये. सिंगल डबलने हा प्रवास पूर्ण होणार नाही. इथून दिल्ली खूपच दूर आहे आणि तिथपर्यंत तुम्हाला पोचायचं असेल तर हवाई हल्ले करावे लागतील, म्हणजेच तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. चौथे षटक प्रगतीपथावर, धावसंख्या 13वर 3 गडी बाद. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. आपल्याच फॉलो थ्रोमध्ये सोहम पाटीलने चांगलं क्षेत्ररक्षण केले. या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा खर्च केलेत. यानंतरची मॅच असणार आहे नक्कीच जय हरी हंसनोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये जीवदानी बामन डोगरी. दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल की आपण टॉससाठी सज्ज राहायचंय. 3 चेंडूमध्ये फक्त या ओव्हरमध्ये 2च धावा खर्च केले. चांगली गोलंदाजी आपल्याला सोहम पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस बिग शॉट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि अजून एक झटका बसत असताना साईस खारबाव टीमला विकेट क्रमांक 4. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने ऑफस्टम्पच्या बाहेर लाईन ठेवली होती. ओव्हरपिच चेंडू होता, ताकदीचा वापर केला, एलिव्हेशन साधता आलं नाहीये. सुंदर टेलिकास्ट जीटीसीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. मिड विकेटमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्या माध्यमातून हा सुंदर झेल पकडला गेलाय. मोनिश पाटील त्या ठिकाणी होता, मनीष होता. चौथा झटका बसत असताना इथे रिक्वायर्ड रन वाढला गेलाय. 35च्या सरासरीने इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. पूर्णपणे बॅकफुटला गेलाय या इनिंगमध्ये साईस खारबाव टीम. पहिल्या इनिंगमध्ये चांगली बॅटिंग आणि दुसऱ्या इनिंगमध्ये तेवढीच चांगली गोलंदाजी आपल्याला देविका एंटरप्राइजेस टेबल टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये सोमचा जर विचार केला तर 1 विकेट आणि फक्त 2च धावा खर्च केलेत. इकॉनॉमी गोलंदाजी सोम पाटीलची आपल्याला पाहायला मिळते. 13 या धावसंख्येवर 4 गडी बाद. चौथी विकेट गेल्यानंतर मोनिश तरे मैदानाच्या आतमध्ये परागची साथ देण्यासाठी 35.14च्या हिशोबाने जावं लागेल ही मॅच जिंकण्यासाठी खारबाव टीमला. अजून या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक राईट हँड ओव्हर विकेटने नवीन बॅटरसाठी. यावेळेस फक्त डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. गुड लाईनवर पिच झाला तर थोडासा बाउन्स देखील आणि मिडल स्टंपवर ही लाईन आपल्याला पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते त्या पद्धतीने बॅटिंग होत नाही. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सोहम पाटीलच्या माध्यमातून. जेव्हा गुड लाईनवर पिच होतो थोडासा गतीचा वापर केला जातो, बाउन्स देखील असतो, त्यावेळेस तुम्हाला त्या चेंडूला डिफेन्स करणं गरजेचं असतं. अतिशय चांगला चेंडू आपल्याला सोहम पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चौथं षटक प्रगतीपथावर, शेवटचा चेंडू आतापर्यंत 13 धावा 4 गडी बाद. 95 धावांचा पाठलाग करत असताना साईस खारबाव टीम. यावेळेस बिग शॉट पुल केलाय, पॉवरफुल फटका, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. ऑन स्क्रीनवर आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने हा फटका सजवलाय. नक्कीच स्लॉटमध्ये होता आणि फ्लॉटमध्ये पाठवून दिला. एक पॉवरफुल फटका आपल्याला पाहायला मिळाला 6 धावांसाठी. ओव्हर क्रमांक 34 झाली समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19वर 4 गडी बाद. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 76 धावांची आवश्यकता आहे. कारण का 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावर लागल्या गेले. 4 विकेट गमावल्यात. जेव्हा तुम्ही 6 ओव्हरच्या मॅचेस खेळत असता तेव्हा सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये तुम्हाला चांगला खेळ करणं गरजेचं असतं, पार्टनरशिप करणं गरजेचं असतं. इथे पार्टनरशिप करता आली नाही. पहिल्या इनिंगमध्ये चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली होती. अल्ताफ शेखने चांगली बॅटिंग केली, मोनिश पाटीलने देखील चांगली बॅटिंग केली. मोनिशच्या माध्यमातून 4 षटकार लावले गेलेत. 9 चेंडूमध्ये 29 धावा खूपच दमदार खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. समीकरण कठीण झाले. 12 चेंडू आणि 76 धावांची आवश्यकता पूर्णपणे बॅकफुटला गेले दुसऱ्या इनिंगमध्ये. साईस खारबाव संघ दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. कित्येक प्रेक्षक वर्ग प्रत्यक्षरित्या या सिद्धिविनायक अंजूरच्या क्रीडानगरीमध्ये जमले गेलेत. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. आतापर्यंत 4 ओव्हर समाप्त करण्यासाठी 20 मिनिटं खर्च केले गेलेत. म्हणजे अगदी वेळेवर षटक पूर्ण केले गेलेत टेबल टीमच्या माध्यमातून.
सध्या तरी आपण पाहू शकता स्ट्रायकेनवर पराग 5 चेंडू फेस केलेत, फक्त 2 धावांचं योगदान दिले. तर नॉन स्ट्रायकेनवर मोनिश तरे यांनी 2 चेंडू फेस करत असताना 6 धावांचं योगदान दिले. 300च्या स्ट्राईक रेटने त्यांनी बॅटिंग केली. हे षटक टाकण्यासाठी 5 मिनिटं शिल्लक आहेत. 5 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण झालं पाहिजे. या वेळेस स्विच हिटचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, मात्र अगोदरच बॅटरला ओळखलं होतं गोलंदाजाने, म्हणून लेग स्टंपच्या बाहेर लाईन ठेवली. फुलटॉस चेंडू होता. बॅटची एज लागत असताना विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला. इथे समीकरण कठीण झालंय. 11 चेंडू 76 धावांची आवश्यकता. हे षटक 5 मिनिटांमध्ये समाप्त झालं नाही तर आउटफील्डमधला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला इनफील्डमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये सजवावं लागेल. आता जरी आपण क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण सजवलं गेले. विकेट किपर त्याच्या पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड पॉईंटमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आणि डीप कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षकला तैनात केले गेले. या वेळेस खोदून काढले चेंडूला. डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. दोन्ही बॅटरच्या बॉडी लँग्वेजवरून असं चित्र वाटतंय की ही मॅच जवळजवळ खारबाव संघाने सोडून दिली. फक्त सिंगल धावेनिशी स्ट्राईक रोटेट होते. कुठल्या पद्धतीचे मोठे फटके सजवले जात नाही. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते टेबल टीमच्या माध्यमातून. 20 धावा 4 गडी बाद. 10 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 75 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकेनवर मोनिश तरे राईट हँड ओव्हर द विकेटने. पुढचा चेंडू मोनिशसाठी. यावेळेस ॲप टॅकल चेंडू होता, त्याला ऑन साईडला खेळून काढलाय. मिडॉनमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. बॅटिंग लाईनचा विचार केला तर करण पाटील खूपच स्वस्तामध्ये बाद झाला. बाद होण्यापूर्वी फक्त 10 चेंडू फेस करत असताना 5 धावांचं योगदान दिलं होतं. त्यानंतर प्रणय पाटीलला खातं ओपन करता आलं नाही. त्याची विकेट खूप महत्त्वाची होती. या वेळेस रांजोलीचे कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचे. रांजोलीचे कॅप्टन आपण लवकरात लवकर आपल्याला संपर्क साधायचा. स्विच केलाय. फटका सुंदर आहे. चेंडू साईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे येतील 6 धावा. षटकार. रिप्ले मध्ये पण पाहणार कशा पद्धतीने हा स्विच हिटचा फटका सजवलाय. थोडासा शॉर्ट लेंथचा चेंडू होता, अगोदरच लेंथ ओळखली आणि हा नेत्रदीपक फटका बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. परागने हा मात्र षटकार ठोकला गेलाय. सध्या आमच्या स्क्रीनवर आपण पाहू शकताय मान्यवर मुख्य व्यासपीठावर जोडले गेलेत सुकेची डाकी सरांचा संपूर्ण मित्र परिवार. सर्वांचं हार्दिक स्वागत. 7 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 68 धावांची आवश्यकता. इथून सुरुवात केली आहे परागने, मात्र ही सुरुवात अगोदरपासून होणं खूप गरजेचं होतं. 27 वर 4 गडी बाद. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. यावेळेस फुलटॉस चेंडू पुल केलाय. लॉंग लेग मधून चेंडू जाईल. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. दणदणीत हा चौकार. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करत असताना फुलटॉस चेंडू होता, त्याला पुल करून दिला आणि लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. 1 बाउन्स चेंडू सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी 4 धावांसाठी. ओव्हर क्रमांक 5वी झाली समाप्त आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 55 धावाचा पाठलाग करत असताना साईज कारभाव टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 वर 4 गडी बाद. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 64 धावांची आवश्यकता. रांजोली संघाचे कॅप्टन सामना संपण्याच्या अगोदर तुम्हाला पोहोचायचंय. कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आपल्याला. या लगेचच. येस, कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये अजूनही 64 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकता शिल्लक राहिली या मॅचमध्ये असं म्हणावं लागेल. पहिल्या इनिंगमध्ये दमदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली टेंबिवलीच्या माध्यमातून. दुसऱ्या इनिंगमध्ये देखील कागदावर खूपच चांगली बॅटिंग लाईन आहे कारभाव टीमच्या माध्यमातून, मात्र विकेट टिकून खेळता आला नाहीये. प्रणय पाटीलची विकेट महत्त्वाची होती. सूरज पाटीलला देखील फक्त एकाच धाबेवर बाद केलं. हे 2 विकेट किमती होते. ते बाद झाल्यानंतर संकट होतं आणि तिथून संकट मोचकाची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी होती, मात्र ती पार पाडली नाहीये. 6 चेंडू 64 धावांची आवश्यकता. अल्फात शेख शेवटची ओव्हर. पहिल्या चेंडू गती कमी आहे. उडवल्या चेंडूला काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. मिसफील होत असताना चेंडू जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. अल्फात शेख याचं स्वागत मात्र चौकाराने केले मोनिश तारे याने.
जुनी जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर लक्ष खूपच दूर आहे. ॲपट्रकल चेंडू होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडंसं आउटस्विंग आपल्याला पाहायला मिळालं, संपर्क करता आला नाही. यावेळी कमबॅक केले गोलंदाज अल्फाज शेख याने. 4 विकेट गेल्यानंतर मोनीचा विचार केला तर 5 चेंडू फेस केलेत, 11 धावांचं योगदान दिले, तर परागने मात्र 10 चेंडूमध्ये 13 धावा वर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू उर्पी चेंडू लॉफ केलाय, खूपच सुंदर फटका ताकदीचा वापर केलाय, टायमिंग साधले गेले, चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या पलीकडे 6 धावांसाठी. इथे आता म्हणावं लागेल की दिवा विसलाय आणि त्या विसलेल्या दिव्यामध्ये मात्र मोनीश तरे या ठिकाणी तेल टाकण्याचा प्रयत्न करतोय. मॅच तर हातातून निघून गेले, मात्र इथे चांगले फटके सजवत असताना साईज कारभाव टीमचा हा मोनीश तरे. चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा बिग शॉट करण्याचा प्रयत्न, इथे संपर्क झाला नाहीये कारण चेंडू येण्या अगोदरच खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी चांगला निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू डॉट. या ओव्हरमध्ये 1 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाले. 10 धाबा खर्च केल्यात 4 चेंडूमध्ये. फक्त 2 चेंडू दूर विजयापासून देविक एंटरप्राइजेस टेंबिवली टीम. यावेळेस व्हाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. बॅकलिपचा वापर करता आला नाहीये. द्विधा परिस्थिती आपल्याला बॅटरची पाहायला मिळाली. सुरुवातीला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, त्याच्यानंतर मात्र बॅकलिप वापरली नाहीये. हलक्या बॅकलिपचा वापर करून सन्मानित करण्याचा प्रयत्न, अशी द्विधा परिस्थिती. त्या दरम्यान हा चेंडू डॉट. विजयाचा उंबरट्यावर विजयाची पताका रोवत असताना या मॅचमध्ये टेंबिवली टीम इथे संपर्क झालाय. शेवटच्या चेंडूवर आली विकेट. याचबरोबर ही मॅच जिंकली ती टेंबिवली टीमने. अभिनंदन दैविक एंटरप्राइजेस टेंबिवली टीम आणि हाडलक साई स्पोर्ट कारभाव टीम. जाऊया टॉच बॉक्समध्ये त्या ठिकाणी नाणेफेक होणार आहे. आमचे साथी समालोचक राहुल भोईर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. थँक्यू. चला, या आमच्या बामणडोंगरीचे सर्वच पाहुणे उपस्थित आहेत. सगळ्यांना विनंती आहे, आमच्या नक्कीच बामणडोंगरीच्या सगळ्याच पाहुण्यांना विनंती. विलास शेटला विनंती असणार आहे की आपण या टॉस क्लिअर करू. टॉसची माहिती नक्की दोन्ही टीमच्या कॅप्टनला आहे. एका बाजूने नक्कीच केंद्र, दुसऱ्या बाजूनं एवन जोडी असं आहे. दोघांमधून एकाची आपल्याला मागणी करायची. चला, हां, केंद्रीय मंत्री अशी मागणी आहे आणि ते झालेलं आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा विलास शेट, आपण मॅचचा आनंद घ्यावा. चला, आपण डिसिजनच फक्त घेऊया. निर्णायक असणार आहे क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करणारा हा समोर बामणडोंगरी संघ आहे. नक्कीच आपण बघतो एक चांगला संघ आहे. त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना जो संघ नक्कीच आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खेळलेला आहे तोच संघ नक्कीच तुम्ही घेऊन उतरत आहेत की त्याच्यामध्ये काय चेंजेस आम्हाला पाहायला मिळतील? नाही, तोच संघ आहे. बामणडोंगरी हा संघ यांच्याशी पहिल्यांदाच खेळतो. चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुम्हाला याच्यासाठी. तेजस, पहिल्यांदाच सामना होतो. टॉस तू जिंकला असता, काय निर्णय घेतला असता? आम्ही फलंदाजीच केली असती. नक्कीच बामणडोंगरी संघ कधी जेव्हा टॉस जिंको किंवा हरो बॅटिंगच करतो. बॅटिंग करणारा हा जो संघ, जो स्क्वॉड घेऊन तो आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खेळला, तोच आम्हाला पाहायला मिळणार की त्याच्यामध्ये काय चेंजेस, काही मिडल ऑर्डरचे फलंदाज म्हणा किंवा बॉलर बॅटर काय चेंज नाही, सेम स्क्वॉड आहे. थोडक्यात काय सांगशील, कसा अनुभव राहिला? जबरदस्त क्रिकेट टुर्नामेंट आणि आज लास्ट डे तुम्ही खेळता देखील, एक मोठ्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये नक्कीच तुम्ही खेळतात. कसा काय अनुभव आला? इथपर्यंत आलो त्याबद्दल खूप चांगलं वाटतंय. दादांचं, सुकेश दादा निलेदांचं सांगायला तेवढं कमी आहे. आयोजन खूप सुंदर आहे आणि मुळात म्हणजे स्टार्ट टू एंड 6 ओव्हरचे सामने होतात. असं नाही का पहिली मॅच 6 ओव्हर, नंतर 4 ओव्हर, 3 ओव्हर, 2 ओव्हर, हे भरपूर ठिकाणी बघायला मिळतं. पर्यंत तुम्ही स्टार्ट टू एंड किती वेळ झाला तरी सामने 6 षटकांचंच खेळायला भेटतं. त्यामुळे जो चांगला गेम करेल तो नक्कीच जिंकेल. शुभेच्छा भरपूर विजयासाठी. टॉस झालेला, टॉस रांजुरीने जिंकून त्याने घेतलेली आहे. फिल्डिंग आणि बॅटिंग करेल बामणडोंगरी. महेंद्र शेठ पाटील जे कारभावचे नक्कीच माजी सरपंच आहेत, त्यांना विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील नक्कीच सन्माननीय महेंद्र पाटील साहेबांना विनंती असेल की आपण नक्कीच मुख्य व्यासपीठावर यायचे. एवन जोडीच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. बाकी सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती असेल की मैदान आपण खाली करायचे. आपण दुसऱ्या मॅचला लगेचच सुरुवात करणार आहोत. तसेच जी मीटिंग सुरू आहे सध्या, तर विनंती असेल पिचवर आपण खारबाव संघ तिथे मीटिंग करू नका. विनंती असेल कलकलीची आपल्याला. खेळपट्टीवर कोणी उभं राहणार नाही याची देखील दक्षता घ्यायची. तर आपण आताच जी मॅच समाप्त झाली, साई स्पोर्ट खारबाव आणि विपक्षामध्ये देविक एंटरप्राइजेस टेंबिवली यांच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जाते ती नक्कीच अल्ताफ शेख याला, ज्यांनी 12 चेंडू